बदलापूर शहरातील आपटेवाडी परिसरामध्ये गेल्या 3 दिवस म्हणजे आजचा हा तिसरा दिवस आहे. 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या ठिकाणी अनेक गाळे होते, काही घरं होती, त्यांच्यावरती जेसीबी चालवण्यात आला. नगर परिषदेच्या माध्यमातून आपण बघितलं तर एकंदरीत कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि जमीनदोस्त हे सगळे गाळे आणि सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच उपोषणकर्त्यांची भेट आता रुचिता घोरपडे नगराध्यक्षा तसेच नगरसेवक स्थानिक सौरव लाड यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. पहिल्या दिवसापासून सौरव लाड खरं तर या ठिकाणी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. आज खरं तर नगराध्यक्ष आलेले आहेत. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्या जाणून घेऊन त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न खरं तर आता केला जाणार आहे. यासाठी आपण बघत असाल तर एकंदरीत किती गाळे होते आणि हे जे गाळेधारक आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून होते आणि त्यामुळे या गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रशासन स्तरावर पाठपुरावा करू शकतो यासाठी सौरव लाड यांनी जी भेट आहे ती घेतलेली आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सोमवारी या, एक अर्ज पण घेऊन या लेखी माझ्याकडे आणि मी सीओना बोलवते माझ्या दालनात आणि आपण तिथे त्यांच्या बरोबर चर्चा करू पाहिजे तर. मी तुम्हाला गेल्या वेळेला पण सांगितलं की हो. शासनाच्या किंवा नगरपालिकेच्या अगेन्स्ट आम्हाला अजिबात नाही. हो, पण प्रॉब्लेम असा आहे की एखादा व्यक्ती सर्वसामान्य माणूस अर्ज केल्यानंतर त्याचा तुम्ही विचार तरी करावा. समजा सीओला वेळ नाहीये, त्याचे खालचे इंजिनियर आहेत, त्यांनी तरी वेळ द्यावा. इंजिनियरला भेटलं तर इंजिनियर म्हणतात सीओ साहेबांना भेटा, सीओ साहेब म्हणतात काय असेल तर आपण जागेवर येऊन बघू आणि धडक कारवाई करतात. हे चुकीचं आहे ना. आणि त्याला मी रिक्वेस्ट पण करतोय सर की पाऊस आहे, नाही बोले मला कोर्टाला रिपोर्ट द्यायचा. अरे एवढं अर्जंट असतं पावसामध्ये, पण सीओ साहेब स्वतः बोलले बामणे पावसाच्या पिरियड मध्ये मी कारवाई करणार नाहीये. पाऊस गेल्यानंतर आपण एक 1-1.5 महिना आपण थांबू आणि लोकांचे कागदपत्र काय आहे ते बघून आणि मग पुढे कारवाई करू. एवढं बोलून एवढं विनंती करून सगळं त्यांनी कारवाई बद्दल अजिबात नाही मत. पण मला काय म्हणायचं, कोर्टाचा आदेश सांगताना तुम्ही थांबायला पाहिजे ना. नाही हे बघा, कारवाई करताना आपण दलित आणि काय असं काही बघत नाही. एक म्हणजे आपण मी सीओ साहेब तसं काय भेदभाव तसं काही नसतं एवढं. या नाही, सगळ्यात पहिले ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही म्हणा आम्ही दलित आहे म्हणून आमच्यावर अन्याय केला, असं काही नाही. प्रशासनाला ऐकून घ्या, सगळ्यांना प्रशासनाला सगळे सारखेच असतात. त्यांच्याकडे हे काय असतं, उद्दिष्ट काय असतं की हायकोर्टाचे जे आदेश येतात त्या आदेशाचं पालन जर त्यांच्याकडून झालं नाही तर त्यांच्या नोकरीवर गदा येते. त्याच्यामुळे त्यांना त्या आदेशाचं पालन करावं लागतं आणि त्याच्यामध्ये जे मेन्शन असतं हायकोर्टाच्या आदेशामध्ये त्याच्यावर त्यांना कारवाई करणं बंधनकारक आहे. आता तुम्ही बघत असाल की तुमच्याकडे आता झालीये, मागच्या वेळेस आपण हायवेला की सगळीकडे बदलापूरमध्ये जिथे कारवाई झालीये तेव्हापासून चालू झालेली ना ती. असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही सांगा ना, घरांना कुठे कधी केली ती तोडाई कधी केली? उन्हाळ्यात केली. आता हा टाइम होता का? तुम्ही सांगायचं होतं ना तसं. नाही, घरांबाबतीत तुम्ही नक्की अर्ज द्यायचं, 1.5 महिना 2 महिने दिवाळीत आम्ही तोडणार म्हणजे तोडणार, तो पण तुम्ही खाली करून घ्या. वेळ द्यायचा. सगळे पावसा पाण्यात दुकानं दाखवा, नुकसान झालं कोण भरपाई देणार? असं आमचं निवासी याच्यावर ठरलं होतं. ठीक आहे, तरी पण तुम्ही काय करा, ते मी तुम्हाला बोलली तुम्ही या ऑफिसमध्ये सोमवारी सगळेजण या. मी सीओना माझ्या दालनात बोलवते, आपण समोरासमोर चर्चा करू या गोष्टी. पण मॅडम विश्वासात घेऊ पुढे तर सीओ साहेबांनी बोलायला पाहिजे ना आपल्याशी. आता मला सुद्धा तुमच्या समोर तर मला सुद्धा सांगितलं आणि
तुम्हाला वर बोलायला अर्थात आपण बघितलं तर जवळपास 40 ते 45 गाळे आणि घरं या ठिकाणी होती. त्यामध्ये जवळपास 15 ते 16 गाळे आणि घरं जी आहेत ती तोडण्यात आलेली आहेत. त्यांच्यावरती कारवाई झाली आणि कारवाईनंतर खरं तर विश्वासात न घेता ही कारवाई केली. खरं तर नोटीस बजावण्यात आली होती, परंतु तरी सुद्धा कोर्टाच्या काही ऑर्डर्स आहेत 2012-13च्या, त्या ऑर्डर्स मध्ये खरं तर एकंदरीत परवानगी आणि सगळ्या गोष्टी असल्याचा दावा या ठिकाणी दुकानदाराकडे जे काही गाळेधारक आहेत ते करताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत आता हे जे उपोषण आहे ते अचानक जी कारवाई झालेली आहे पावसाळ्यामध्ये, त्यासाठी हे दुकानदार उपोषण करताना आपल्याला बघायला मिळतात. तसे आम्ही कोणाला झाली आहे ते नाही. आमच्या मुली गेलोय नाही, आम्हाला दिली पण नाही. लोखंडे साहेब आहेत ना, लोखंडे नाही, पण साहेबांना गोडसे साहेबांच्या वेळेस जेव्हा कारवाई झाली होती तेव्हा काय झालं? आम्हाला रोड बनवणार ना, त्या रोड कटिंग करून सांगितलं 2 फूट द्या, आम्ही 5 फूट दिलं मॅडम. का तर परत नको तोडाफोड करायला. आमच्या दुकानात आले घर तोडून त्यांना रोड बनवायला दिला. स्वतःहून केला आम्ही. आणि मग तेव्हाच तुम्हाला काहीतरी नोटीस असेल ना काय तुमच्याकडे? नाही, काय नाही. तोडली ना मग? एका व्हिडिओमध्ये तुम्ही काही आधी निष्कर्षित केल्यानंतर परत आले, तसं काही केलेलं नव्हतं. तेव्हा एक गटर आहे खाली, गटर दाखवत येत नव्हतं त्याच्या खालीच नाही, पण हे त्यांनी तुम्ही सांगितलं आम्हाला बोलले त्या दिवशी. काय नाही, मी पण होतो ना तू त्या पण होतास ना की त्यांचं- गोडसे साहेबांनी तेव्हा हे केलं. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही वरती बांधू शकता हा. आणि तुमची घरात अर्धी झाली. गटाराच्या पुढचे जे बांधकाम आहे ते तोडून घ्या. तर सगळ्यांनी आपसात तोडली ती बांधकाम आणि गटाराच्या आतमध्ये घरं घेतली. तेव्हा पूर्ण कारवाई अशी काय बांधकाम तोडायचं किंवा तुम्ही अनधिकृत असं कुठलीच घोषणा झाली नव्हती. आणि आता आणि कसं काही झालं? लोकांचे तर तुटले पण नाही, त्यांचे ऑलरेडी मागे होते. ऑलरेडी मागे होते. हा, त्यांना धक्काच लागला नाही. ते सरळ मार्किंग करून गेले की गटारच्या आतमध्ये ते सेफ राहणार, गटारच्या पुढे ज्यांची बांधकाम आहे ते तोडून घ्या. त्यावेळेस त्यावेळेस ज्यावेळेस काहीतरी भोईर मॅडम नगराध्यक्ष होत्या, नगराध्यक्ष मॅडम भोईर मॅडम होत्या. त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो की असं रोड उंचीकरण होणार आहे. तर आम्ही त्यांना काय बोललो, आम्हाला एक मार्किंग द्या. त्यांनी 2 फुटाची मार्किंग दिली. आम्ही सर्वांनी 5-5 फूट तोडून दिलेलं आहे त्यांना. म्हणजे तो खर्च आली. आता नगरपालिकेचा JCB पण आला, काय नाही आलं त्यामध्ये. मी तुम्हाला एक विनंती करते की तुम्ही आता इथे आपलं हे आंदोलन थांबवा. सोमवारी तुम्ही सर्वजण माझ्या ऑफिसला या, माझ्या दालनात या. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत घराचे ते सगळे तुम्ही घेऊन या. मी सीओना बोलवते, माझे सगळे अधिकाऱ्यांना तिथे बोलवते आणि आपण समोरासमोर बसून चर्चा करू आणि याच्यावर मार्ग हो, काढू. पण माझं काही विनंती आहे तुम्हाला की ऐकता तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही गाळे काढले त्याच्या हातावरच आहे, त्याला व्यवसाय करून द्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये. आमचं कसं आहे SRAचा नाही नाही, हे बघा, मी तुम्हाला हेच सांगते की म्हणजे तुम्ही म्हणतात की हायकोर्टाची जे ऑर्डर आहे ती खोटी आहे, तर ती खरी आहे का खोटी आहे ती बघू द्या ना. आता तुम्ही इतके दिवस थांबले, अजून 2 दिवस थांबा. सोमवारी या ना ऑफिसला. सोमवार नंतर मी ऐका ना तुम्हाला काही मॅडम, निर्णय हायकोर्टाची द्यायचा. आधी एक ऑर्डर आलेली हा. आहे, त्याची काहीच पूर्तता केलेली आहे. ठीक आहे ना, ऐक, मी तेच म्हणते ना, सीओ साहेबांना मी ती ऑर्डर दाखवायला सांगितली आणि आपण समोरासमोर चर्चा करूया ना CEO या साहेबांना गोष्टीवर. ना मी तिकडची पण एक ऑर्डर आणून दिली होती, तुम्हाला पण हातात दिली की होती. SRAची तर मी तर ते काय बोलली ना, म्हणतात मी की तुमच्या त्या तुम्ही- साहेबांशी पण बोलली. आपण ते म्हणतात की तुम्ही स्वतः बनवलेली ती ऑर्डर, त्यांनी नाही दिली. ना, आपण आणि पाहिजे तर तुमच्या त्या त्यावेळी- SRAच्या साहेबांना आहे ना त्या दिवशी बोलवा. ज्यावेळी सोमवारी कारवाई आपल्या झाली ऑफिसला ना, बोलवा त्यांना. त्या दिवशी CEO साहेब असे वक्तव्य होते त्यांचं की जर तुम्ही माझ्याशी खोटं बोलले तर तुमचं पुनर्वसला तुम्ही माझ्याकडे जाणार, तेव्हा तुम्हाला बघून येईल. ते असं CEO दोन महिन्यामध्ये चं ठीक आहे, जाऊ दे, ते एवढं घाबरून नका टाकतात ते करा. लोकांना, असं गुंड असल्यासारखं करतात. तुम्ही आमच्या पाठी आहेत ना पण. तुम्ही 2 महिन्यात इथं कसे राहता ते आम्ही बघतो. तुम्हाला शेवटी माझ्याकडे आता कसं बोलू? पुनर्वसन होऊन देणार नाही असं ते आता थोडंसं त्यांना पण त्यांच्या नोकरी वाचवण्याचं प्रेशर असतं. कारण की हायकोर्टाचे जेव्हा आदेश येतात ना आणि त्याचं पालन त्यांनी नाही त्यामुळे केलं. हायकोर्टाचा आदेश आम्हाला काय आहे ना हे अजून सांगितलेलं नाहीये. कारण ते नाही, मला 100 निस्तारांचं आहे फुटी- त्यामध्ये. 100 फुटी DP आहे, हा. हे इथे झालेलं आहे हो, इकडे आणि हो, मग हो. इकडे. कधी वाटतं मॅडम त्यांना बोलवतात आणि दुसरंच कोण आहे आणि ते दुसऱ्याच्या सांगण्याने बोलतात असं आम्हाला वाटतं. कारण नाही, त्यांच्या असं मनाने कसं- ते- नाही, नाही, असं कसं करतील ते? पण ते ठीक आहे ना मग, तुम्ही सोमवारी या, आपण समोरासमोर बोलू कारण ना. जोपर्यंत त्यांना कोण भेटत नाही तोपर्यंत ते आमच्याकडे आमच्यावर कारवाई करत नाहीत असं आम्हाला नाही, असं काही नाही. आता कारण एवढी त्यांना त्यांनी जोपर्यंत कोण सांगत एवढी नाही- धडक कारवाई त्यांनी बदलापूरमध्ये पण ते यादीमध्ये नाव पण नाही ना, ही कोणाच्या यादीत नावच नाही ना. कुठल्या? केलं तरी बिल्डर 422 नाव आहेत, त्याचे एक पण नाव नाही. बिल्डरच्या सांगण्याने ते सर्व केलं जातं. मला तर नाही खरं वाटत, कारण की आतापर्यंत जेवढ्या कारवाई झाल्या त्या सगळ्या मॅडम हायकोर्टाच्या आदेशाने- 2013च्या नंतर आज जसं इलेक्शन संपलं तसं हे 2 नोटिसा कशा काय आल्या? हो. इलेक्शन संपल्यानंतर 2 नोटीस आलेल्या 2013
2013च्या पहिले 2013 साली आम्हाला अशीच नोटीस आलेली तोडण्यासाठी. मग त्यावेळेस आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टातून आम्हाला कोर्टाने निर्णय काय दिला नगरपालिकेला की बाबा यांचा बायोमेट्रिक सर्व्हे करा. बायोमेट्रिक सर्व्हे केल्यानंतर मग यांचं व्यवस्थित पुनर्वसन करून मग यांना हटवा. जर इथे काय असेल बनणार नगरपालिकेचं काय बनणार असेल, राखीव जागा असेल, काय XYZ काय असेल तर प्रोजेक्ट असेल तर पहिले यांचं पुनर्वसन करा, मगच हे करा. जर नसेल तर त्यांना तिथं स्थायिक राहून द्या. तर ती ऑर्डर पण तुम्हाला देऊ शकतो आम्ही, नाही असं नाही. मी तुम्हाला तेच म्हणते, तुम्ही सोमवारी या सगळेजण आणि सोमवारी आपण समोरासमोर बसून सगळे चर्चा तसे करू. मी आता तुम्हाला उपोषण मी आहे ना, एका आमंत्रित प्रकारे करते. चालू राहते. म्हटलं आम्ही तुम्हाला भेटायला येतो. आम्ही कारण ते उपोषण परत आहे कशाला ना, चालू ते लोकं आम्हाला परत ठेवताय तशीच उत्तर नाही देतात. नाही नाही नाही. मी हे बघा, मी कारण ते यादीत खरंच माझ्या नाव दालनात होतं. तुम्हाला बोलवते ना. सोमवारी सिओनना मी माझ्या दालनात बोलवणार आहे आणि समोरासमोर आपल्याला बरं, आता- चर्चा करायची की असं नाही की तुम्हाला माझ्याकडून सिओनकडे जायचंय परत सिओनकडून माझ्याकडे यायचंय. मी सिओनना माझ्या दालनात बोलवेन, तिथे बाकी सगळे सभापती सगळे पण असणार त्याच्यामध्ये बघा ते 422 यादी होती. 422 म्हणजे हम्म. नाव होती त्याच्यामध्ये. हम्म. त्याच्यामध्ये सगळ्यांची नाव आहेत बाकीच्यांची. त्यांचे घर अजिबात तोडले गेलेले नाही. मी काय असं म्हणत नाही की त्यांचे घर तोडा, राहू द्या त्यांचे घर. पण नाही. त्यांनी ना- घरांच्या बाबतीत तर कोणाच्याच घरावर गदा येणार घराच्या नाही. गाळ्यात इमारती सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये हा? बिल्डिंगचे सुद्धा नाव आहे. आणि अनधिकृत यादीमध्ये बिल्डिंगचे सुद्धा नाव आहे. आता त्यातलं एक माहिती- ठीक आहे, आपण ऑर्डर बघूया ना. तुम्हाला असं वाटतंय ऑर्डर खोटी आहे ना, तर आपण समोरासमोर ऑर्डर पण बघू. हा. तोडायच्या आधी बघायला पाहिजे होतं. तोडल्यानंतर बघू वगैरे आता मग काय करणार? नाही, हे बघ, कमर्शियल तोडावं लागणार हे असं मला उद्योगी घरात आहेत, ते रस्ता रुंदीकरण छोटी झाल्यानंतर त्यात राहू शकत नाही. म्हणून शटर लावले आणि बाहेर भाडीने राहत होते. मॅडम आता हा स्टेज आहे ना, एवढी जागा होती, मग याच्यामध्ये राहणार कसं माणूस? आमची गरज होती ना. एवढा तर स्टेज हा, आहे ना. मग जेव्हा इकडून तुम्ही शिफ्ट होतात ना, तेव्हा ही नगरपालिकेला हँड करायची असते जागा, पण असं नियम आम्हाला सांगतो. काय माहिती काय? आम्ही शिफ्ट कधी झालंय पण मॅडम? पण तेव्हा तुम्ही बीएचसीपी मध्ये का नाही घेतलं? नाही, काहीच विषय नाही. काही विषय नाही. साहेबांचा विषय ठीक आहे, मग या बाबतीत मग आपण बोलूया ना. पण आता बीओसीची हालत काय आहे मॅडम? अरे तुम्हाला रिपेअर करून देतो ना. जर मॅडम तिथं माणसं बघा कधी जाऊन आता जरी गेलं ना मॅडम, पाण्याची किती अडचण आहे. गलिच्छ आहे एकदम. तुम्हाला हे बघा, आमची गरज तुम्हाला आहे. राहण्या सगळी जण हे बघा, कुठेतरी कुठला तरी प्रकल्प जेव्हा राबवायचा असतो किंवा कुठलं तरी आरक्षण जेव्हा त्या जागेवर पडतं, तेव्हा तिथल्या लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाकडचेच असतात. आम्ही SRA राबवतोय ना मॅडम. हा, मग एसआरए मध्ये हा? त्यांचं काय झालं मी तुम्हाला एक बेसिक छोटं शॉर्ट मध्ये सांगतो. आपण ना यांच्या SRA मध्ये गेलेलो, यांचं जे आपण SRA मध्ये गेलेलो, यांचं मीच फॉलोअप घेतोय. कारण हे माझ्याकडे अनेक वेळा जेव्हा नोटीस आले तेव्हा त्यांनी मला विनंती केली, तर मी त्यांना काही रूल्स जे आहेत ते सांगितले होते. पण त्यांचं म्हणणं होतं की आपण SRA मध्ये जाऊन त्यांना भेट देतो. SRA मध्ये मी साहेबांशी बोललो. साहेबांनी पण हे क्लिअर केलं की इकडे कुठलंच कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही, कारण लिगली बसत नाहीयेत. बरोबर. 6 मीटर सोडायला लागतंय, फ्रंट मार्जिन सोडायला लागतं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये ते गोष्ट बसत नाही. पण त्यांचं जर SRA मध्ये ह्यांना स्लम घोषित झालं तर जे बाकी SRA होणार आहेत आपल्या बदलापूरमध्ये, संभाजीनगर म्हणा किंवा गणेशवाडी म्हणा किंवा इतर जे होणार, त्यात एक सर्टन अमाऊंट ऑफ फ्लॅट्स जे ते गव्हर्नमेंटला दिले जातात. बरोबर. 2200 स्क्वेअर मीटर मागे 2 फ्लॅट असं काहीतरी दिले जातात. तर ते जे फ्लॅट्स आहेत ते ह्यांना मिळू शकतात. SRA मध्ये PAP प्रोजेक्ट म्हणून प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स म्हणून ह्यांना मिळू शकतात. तर अशी एक त्यांनीच सांगितलं, म्हणजे SRAचे जे साहेब आहेत त्यांनी सांगितलं, तीच मी त्यांना सांगितलं. परंतु काय झालंय, सिओनी आता तोडल्यामुळे काही जणांचे गाळे होते जुने, 2020ला गाळे होते, 19ला घरं होते, पण ते तोडल्यानंतर 2020ला कोविड आलं. कोविड नंतर त्यांचं सगळं मग उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी घरांचे गाळे केले. आता काय झालं, त्यांच्या घरांचे टॅक्स पावते त्यांच्याकडे 1990 1995 पासूनचे आहेत, पण त्यांनी ते गाळे केल्यामुळे सिओनी ते तोडलेले आहे. आज ते SRA मध्ये सुद्धा त्या गोष्टीमुळे पात्र होत नाही. तर हा एक अडचणीचा त्यांचा एक मुद्दा आहे. म्हणजे नाही, पण ते हा मग तेव्हा झालेला मुद्दा आहे ना तो, कधी 2000 कोविड नाही नाही नंतरचा. नाही, कोविड नंतरला यांनी म्हणजे गाळे घरं यांनी तोडली गाळे आणि केले. गाळे नाही केले नाही, ना. यांनी घरं होती ना त्याला शटर लावून गाळे केले आणि त्याच्यातून उदरनिर्वाह त्यांचा चालू केला. हम्म. पण आता काय झालं, त्यांच्या शटर असल्यामुळे सीओ साहेबांनी शटर बघून तोडले. सीओना हे तसा तो त्यांनी- आदेशच आहे. नाही नाही, हा हे बघा, त्याला याच्यावर चर्चा झाली होती
त्यांनी मला ते म्हणतात मॅडम मी स्वतः पण आता जागेवर येऊन दाखवतो की मी निवासी कुठलेच नाही, जे कमर्शियल होतं त्याच्यावर मी हे केलेलं आहे, कारवाई केलेली आहे मी. असे आता मॅडम तुम्ही पण आहे ना त्या दिवशी लोकतंत्राला सांगितलेलं की पहिली पूर्ण झोपडी तोडलेली, मग या लोकांनी परत आणली इथले का? नाही, इथले नाही. नाही आमच्या विषयच असं काहीतरी चाललेलं आमची नाही, झोपडी या कधीच तोडलेली नाही. एरियामध्ये ऐकून घ्या दादा. मी हा जनरल विषय बोलली होती, तुमच्याच प्रॉपर पर्टिक्युलर तुमच्याच असं नव्हती बोलली. ह्या एरियामध्ये आता तो कोण पाटकर ना, पाटकर तो जो लढतोय माझ्या घराला जागा नाहीये, पाटकर हा समीर पाटकर, तो पण येऊन माझ्याकडे म्हणतोय की पूर्वी इथे कुडाची घरं होती, नंतर ती पक्की घरं होताना रस्ता छोटा छोटा होत गेला. आज जर माझ्याकडे काय अतिप्रसंग घडला तर अँब्युलन्स पण माझ्या दारात पोहोचू शकत नाही. तरी सुद्धा सीओनी कधी म्हणजे अजूनपर्यंत त्याची वाट बघत राहिले आणि काय निर्णय येतोय म्हाडाकडून त्याच्यासाठी ते थांबून राहिले. त्यांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाहीये. तर जिथून हायकोर्टातून आदेश जसे आले त्यानुसार त्यांनी कारवाई केलेली. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय तुमच्यावर अन्याय झालाय. माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही इथे हे आंदोलन थांबवा. सोमवारी तुम्ही माझ्याकडे, आता आज सुट्टी आहे म्हणून, नाही तर मी आजच बोलवलं असतं तुम्हाला. सोमवारी तुम्ही माझ्याकडे या, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन या. तुम्हाला तेव्हा काय सांगितलं होतं त्या विषयावर चर्चा करू. सीओ साहेबांना जे आदेश आलेले त्या विषयावर आपण चर्चा करू आणि नक्कीच आपण ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढू. एवढं मी आज तुम्हाला सांगते. काहीतरी मार्ग नक्कीच काढा. हो, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे थोडं असंच चालू द्या जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात काहीतरी अरे भेटत पण नाही. चर्चा करायला दादा आल्याशिवाय कसं काय आम्ही तुम्ही याच्या पहिलं पण आता मॅडम मला सांगा. हा? जसं नोटीस आलं ना, आता एक काय डिमोलिश केलेलं देवसाहेबांनी. आता इथून पुढे जी लाईन आहे पूर्ण, हम्म. नियम तर सगळ्यांना सारखा आहे ना. हा मग आपण पुढे ती का सोडली? ते सीओ साहेब तिथे काय बोलले की यांची SRA ची योजना चालू आहे, हे त्यात पात्र होतील, त्यामुळे त्यांचं तोडू नका. मग आमचं पण तर तुमचे SRA मध्ये तुमची जी नावं ऐकून घ्या. अहो त्यांचं हे सर इथं हे ऐकून घ्या. तुमचा SRA जे आहे, तुमच्या SRA मध्ये जी तुम्ही नोंदणी केलेली ते पण डॉक्युमेंट्स आणून दाखवायला. अहो ते सीओ साहेब बघायला तयार नाही तर आपण आता माझ्यावर विश्वास ठेवणार आहे का तुम्ही? मी तुम्हाला काय बोलते, मी तुम्हाला पहिला शब्द हा वापरला की मी माझ्या दालनात सीओना बोलवते आणि तिथे आपण समोरासमोर चर्चा करू. आपण हो, आता काही जे झालं आता मी हे झालं ते झालं, आता ते गिरवण्यात अर्थ राहणार नाही. आपल्याला व्यवस्थित ह्याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. कारण काय मॅडम तुम्ही लोकतंत्राला जी क्लिप दिली ना त्यामध्ये आम्हाला खूप दुखावलं गेलं. काय तुम्ही असं बोललं की झोपडपट्टी तोडली आणि त्या लोकांनी परत पुनर्वसन. नाही. ऐकून घ्या, हे शब्द तुमचेच आहेत. नाही ऐकून घ्या, माझ्या बोलण्याचा अर्थ ऐकून घ्या. तुम्ही उलटा अर्थ काढू नका. हे वाक्य हो बोलतील. ऐकून घे दादा, हा शब्द तुम्हीच मला सांगितला होता की गोडसे साहेबांनी आमची दुकानं कमी केल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बांधकाम केलं आणि खाली गाळा आणि वरती घर केलं. ही माहिती मला तर नगरपालिकेकडून नाही मिळाली, ही तुम्हीच दिली ना माहिती मला. पण आम्ही असं सांगितलेलं आम्हाला मार्किंग दिली आणि आम्ही स्वतःहून तोडून घेतली. नगरपालिकेचा JCP आला नाही का काही आला नाही तिथे. हा, मग ते 2-2 फूट तोडायचं होतं म्हणून तुम्ही आम्ही मागे 5 फूट घेतलं. दिलेलं आहे त्यांना. 2 फूट तोडायचं होतं तर 5 मला काय म्हणायचंय, ही माहिती तुमच्याकडून आलेली, मी तो शब्द तुमच्यासाठी वापरलेला नाहीये, एवढं लक्षात घ्या. तो त्या गोष्टीमुळे सर्वजण बोलतात ठीक आहे, असं कसं कसं. नाही. कारण आम्ही तुम्ही पहिल्यापासून उगाच हे बघा, आपल्या मराठी शब्दांना अर्थ 2 असतात. तुम्ही त्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतलाय. जर एवढं असतं तर विचार राजू दादाला मी कधी अपोज केलंय का? कधी त्याला मी रिप्लाय दिला नाही असं कधी झालंय का? त्याच्या प्रत्येक फोनला रिप्लाय देते. हा, एमर्जन्सी कुठेतरी अडकली असेल तर मी त्याचा फोन नाही उचलत, नाही तर त्याचा प्रत्येक फोन मी उचलते आणि त्याच्याशी बोलते. त्यांनी जसं सांगितलं ना बाबा नगराध्यक्ष मॅडम कडे जाऊया आपल्याला नक्की मार्ग भेटेल त्यावेळेला हो. म्हणून त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो. हो, मग आता मला सीओ काय तेव्हा बोलले की मी पाहणी करतो आणि मग हे करतो. मी पाहणी करतो आणि मग हे करतो. मला नंतर राजू दादांनी मेसेज केला, साहेबांनी येऊन JCP लावला. मग मी तेव्हा पण साहेबांना बोलली, तर ते म्हणतात मॅडम माझ्याकडे कमर्शियल तोडायचे आदेश आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. हा, मग सोमवारी बघूया ना आपण. बोला तर, बोला. मी पहिले आपली परवानगी घेतो. मी मी रिटायर आहे, तर मला बोलण्याचा जर आदेश दिला, रहिवासी म्हणून तुम्ही बोलू हा शकता. माझे तुटलेले माझे घर आहेत ते तोडलेले म्हणून मी बोलण्याची आपली पहिली हे घेतो, संमती घेतो. तर बोलायची हे दिला तर मी बोलू शकतो.
हा. तर मी फक्त झोपडपट्टी आता 83 पासून लग्नाच्या अगोदरपासून मी राहिलेलो आहे. त्याच्यामुळे मला ते झोपडपट्टीबद्दल फार म्हणजे आदरणीय हे वाटतं की कुठेतरी त्यांना शासकीय याच्यामध्ये लाभ मिळावा यासाठी आम्ही हे करत असतो. आणि इथे आम्ही एसआरच्या बाबतीत आमची 18 पासून आम्ही पंतप्रधान आवास योजनेमध्ये आम्ही त्यावेळेला स्कीम होती. ते इथे सगळं बायोमेट्रिक सर्वे झाले, नंबर पडले, सगळं पेपर सबमिट केलेले आहे नगरपालिकेत, पण ती योजना काय राबवली गेली नाही. त्याच्यानंतर 2020 मध्ये SRA योजना चालू झाली, म्हणजे जाहीर झाली. त्याच्यानंतर 22 पासून लोकांनी SRA मध्ये फॉर्म भरण्यात, कारण ती त्याची स्कीम आहे ती सगळ्यांना चांगली आणि त्याच्या फॅसिलिटी आहे ते एकदम सुटसुटीत आहे आणि कोणाला बेघर होणार ना अशा पद्धतीची स्कीम आहे. कारण ती मी सगळा अनुभव घेतलेला आहे. कारण 18 पासून मी ती पूर्तता 6 महिन्यापासून SRA मध्ये करत आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकानं सांगतो पंतप्रधान पहिला आम्ही ती प्राधान्य केली, पण ती झालेली नाही. नंबर वगैरे सगळं पडलेले तिथे, बायोमेट्रिक सर्वे झाले, पेपर जमा केले, त्यांचे नंबर कोणी केले सर्वे नगरपालिकेमार्फत, ती झाली नाही. SRA आम्ही हे केले आणि SRA मध्ये आम्ही आता 22 पासून इथे सुरुवात केली तिकडचे काय. आणि आता 5 झोपडपट्टी घोषित झालेल्या आहेत त्यांच्या या नियमाप्रमाणे. आणि इथेच म्हणजे झोपल्या संजय नगर, रोहिदास नगर, त्याच्यानंतर जय शिवाजीनगर, संभाजीनगर आणि जे शिवशंभूनगर, फक्त गणेशवाडीच राहिलेलं. हाच पोर्शन 22 नंबर वाढत तेवढंच राहिलेलं. पण इथे कसे मेजॉरिटी नसल्यामुळे, मार्गदर्शन नसल्यामुळे ते राहून गेलं. परंतु आता त्यांनी SRA केलेलं आहे आणि आमच्या SRA बद्दल आम्हाला पूर्ण हे की बाबा त्यांना लाभ घ्यावा, सगळ्यांना आम्ही विश्वासच घेतो. कारण कसं माहिती आहे का, पंतप्रधानांनंतर हेच आम्हाला योग्य वाटत होते, आम्ही हे केलं. आणि जेव्हा ते तुमच्या याच्या हायकोर्टाचे जे नोटीस आले प्रत्येक वाड्या झोपडपट्टीत, बाकीच्या ठिकाणी ठीक आहे, झोपडपट्टीत आलेत. त्याच्यानंतर सर्कलसाठी पण नोटीस आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रत्येकाने ते शिवसाहेब स्वतः आलेले. त्यानंतर जो तिथला नगर म्हणजे विकासक किंवा विकासक नसल्यामुळे लोक म्हणजे कमिटी मेंबर त्यांनी शिवना प्रत्यक्ष दाखवलं. इथं आमच्या SRA त्यांनी सांगितले की तुम्ही पत्राची पूर्तता करा, म्हणजे तुम्ही SRA मध्ये गेले असेल तसं तुम्ही आम्हाला लेखी अर्ज द्या. मग त्याप्रमाणे कमिटी किंवा विकासक त्यांनी पत्र दिलं, SRAचे सगळं डॉक्युमेंट जोडलं, म्हणजे सर्वे आपलं घोषित झालं ते जोडलं. आणि ते शिवना प्रत्यक्ष भेटले, पण नुसतं दिलं नाही. ते त्यांनी सांगितलं की बोलता ठीक आहे. मग प्रत्यक्ष शिव आले जागेवर, त्यांनी केबल बघितलं, ट्रान्सफॉर्मर केबल काय अडचण असेल तर तुम्हाला काढण्यात येईल, जरी SRA योजना आहे. मग त्यांनी प्रत्यक्ष बघितले, मग ते सांगितलं की फक्त केबल वगैरे असेल किंवा काय त्यांचं अडचण असेल तेवढी जागा आम्ही मोकळी करणार, बाकी तुम्हाला आम्हाला तोडणार नाही आम्ही. SRA स्कीम आणि पवार साहेबांचे कॉन्टॅक्ट झाला म्हणजे यांचा SRAचे, ते बोलले ठीक आहे आम्ही काय तोडणार नाही, फक्त काय अडचण असेल बाबा तिथेच अडलेले सर्कलसाठी किंवा ट्रान्सफॉर्मर हलवण्यासाठी तर तुम्हाला काढणे गरजेचं. मग ते त्याच्यानंतर एकही याला नोटीस किंवा कारवाई झालेली नाही त्या झोपडपट्टी. इथं राहिलं का की ती समजतेच त्यांनी केलेली नाही. पण आम्हाला ही हे झाल्यामुळे 24 एप्रिल म्हणजे 20 ते 24 गणेशवाडी इथला विकासक त्यांनी इशाऱ्याचे अधिकारी आले इथे, म्हणजे विकासाच्या ऑफिसमध्ये. त्यांनी ते सगळे 2 दिवस पूर्तता केली. त्यानंतर आम्ही भेटलो त्यांना, किंवा त्यांची घेतले सर्वे करून आमचे पण घ्या. ते बोलले आमचे विकासक किंवा तिच्या कमिटी त्यांना तुम्ही सांगितले आम्ही सर्वे घेऊ, तुमचा पण घेऊ, कारण वार्ड एकच आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना समाविष्ट करण्याचं तुम्ही त्यांना सांगा. मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. आल्यानंतर 2 अधिकारी आले SRAचे, पुष्कर साहेब म्हणून, ते आले. त्यांनी सांगितलं तुम्ही नियमित बसतात 2 सर्वेच्या, कारण इथे जरी सर्वे हे होणार नाही, झोपडपट्टी आपला SRA इथं होणार नाही, ते आम्हाला पण माहिती आहे. त्यांनी पण सांगितलं की जागा मिळत नाही, पाठीमागे बिल्डिंग आहे, दोन्ही बंगले 2 बिल्डिंग आहे बंगले, त्याच्यामुळे इथेच नाही. मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केले. ह्या याच्यामध्ये ते का बोलले तुम्ही पहिले सर्वेसाठी त्यांना रिक्वेस्ट करा, विकासाला आणि त्यांच्या कमिटीला. मग आम्ही कसं विकासक तर आमच्याशी हे नाही करत, त्यांना ते करायचे तोडायचे ते. मग आम्ही कमिटीच्या मुख्य प्रवर्तकाने भेटलो. त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तुम्हाला तुम्ही सगळे SRAचे फॉर्म आहेत ना तुम्ही भरा, माझ्याकडे द्या. आम्ही सगळे 42 लोकांनी सर्वेचे फॉर्म भरले, SRAचे फॉर्म भरले, आम्ही सबमिट करायला दिलं. ते बोलतात सध्या तुमच्याकडेच ठेवा आणि जेव्हा वेळ लागेल तेव्हा तुम्ही द्या. त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं. नंतर परत आम्ही त्यांना विचारलं आमचे सर्वे, ते बोलता आम्हाला विकास आम्हाला प्रिसाय करतो, तुम्ही त्यांचं घेऊ नका. त्याच्यामुळे ते तसंच राहिलं. आणि त्यांना परत आम्ही हे केलं, SRAच्या अधिकाऱ्यांनी बोललो की सर्वे करणार हे नाहीये,
मग ते काय बोलले की तुम्ही प्रायव्हेट मग पैसे करून तुम्ही खर्च करून सर्वे करा. मग ते पण आम्ही काय विकासकाच्या मार्फत गेले तर आम्हाला फ्रीमध्ये झालं असतं किंवा ते विकासकच करतात सगळे इशाऱ्याचे. मग आम्ही काय प्रायव्हेट सर्वे करण्याचे पैसे गोळा केले आणि ते बोलले फक्त तुम्ही आता इथे नियमात बसतात, एसआरएच्या नियमात बसतात, फक्त यांनी सांगितलं त्याप्रमाणे पण बसतं. पण आम्ही एक सुचवलं आहे, शेवटचा कोपरा आता माझा प्लॅन पण आहे, तुम्हाला आता दाखवता वेळ असेल तर दाखवतो. तर त्याच्यामध्ये तिथे बिल्डिंग होते, पण त्यांनी काय केलं अगोदरच्या विकासाने दुसऱ्या विकासाने ते सर्वे केलेले आहे. त्याच्यामुळे तिथली 13 लोक आहेत ते बोलतात आम्ही सर्वे केलेलं त्याच्यामुळे आमचा सर्वे करू नका. नाही तर तिथे एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तिथे तुमची बिल्डिंग होते आणि इथले सगळे तुमची जेवढी रहिवासी दुकान काय असेल तिथे समाविष्ट होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही तसं त्यांच्या आदेशानुसार आम्ही प्रोसेस लगेच चालू केली. त्यानंतर मग ते त्यांनी हे केले इकडचं सर्वे केला आणि सगळं प्लॅन नकाशा वगैरे सगळं सबमिट केलं. ते आम्ही साहेबांना पण दाखवलं, आपल्याला पत्र पण मी येऊ शकलो नाही तिथे, कारण मी कसं तुमच्याकडे एक आपले म्हणून तुमच्याकडे सांगू शकतो सगळ्या गोष्टी. अधिकाऱ्यांना मी डायरेक्ट काही गोष्टी हे सांगू शकत नाही. मग ते दिल्यानंतर मग ते काय बोलले की ठीक आहे. मग साहेब काय बोलले आम्हाला तुम्ही सबमिट केलेली ते दाखवू नका, एसआरला सबमिट केलं त्यांची रिसिव्ह काय त्याचं दाखवा. मग त्यांनी आम्हाला रिसिव्ह कॉपी दिली, ते आम्ही इमिजिएटली पाठवून मी त्यांना बोललो जा शिव बसले अध्यक्ष बसले त्यांना मॅडम दाखव. त्याच्यानंतर मग ते बोलले की तसं नको आम्हाला ते सबमिट म्हणजे नुसतं सबमिट केले याला केले होते आवक जावकला केले, तसं नको आम्हाला पत्र ते पाहिजे होतं. मग त्याच्यानंतर आम्हाला 2 दिवसांनी मिळणार होते आणि आणली पण आहे पण आज ऑलरेडी 3C याच्यामधलं सगळं फॉर्मॅलिटी ओके असले तर 3C मिळते. ती 23ला आम्हाला मिळाली आणि 21ला त्यांनी 2 दिवसात त्यांना समजलं, 2 दिवसात कारवाई केली. 21ला मिळाले हा इथे आहे आमच्याकडे येण्यापूर्वी 2 दिवस अगोदर तोडून टाकले कारवाई केली इमिजिएटली. प्रशासनाने 3C आमच्याकडे पण हे पण आहे सगळं. मला जे दिलं ते काय होतं ती पोच होती. पोच पावती होती आणि 3C आम्हाला भेटणार होती 2 दोन दिवसानंतर, दिवसांनी मिळाली. पण तेवढा पण वेळ आम्हाला दिला नाही शिवसाहेबांनी. आणि शिवसाहेबांनी मी शिवसाहेबांना जाऊन भेटलो ना, मी सांगितलं शिवसाहेबांना जाऊन भेटा. हो, कारण का त्यांनीच मला बोलले की मॅडम माझ्याकडे पाठवा, मी बोलतो त्यांचे. हो मग मी गेलो ना, हा. तर शिवसाहेब काय बोलले मी काय बामणी कारवाई करायला जाणार नाही, फक्त मी सत्य परिस्थिती काय आहे ते बघतो आणि त्याच्यानंतर आपण बघू काय करायचं एवढ्यापर्यंत मला बोलले. बरं. आणि गाडी तिथून मला बघितलं आणि पुढे आल्या. आता मी पुढे तर ते जास्त बोलून मग त्यांना जेसीबी होत्या आणि इथूनच कारवाई सुरुवात. मी साहेबांना सांगतोय नाही म्हणते मला काही सांगू नको आणि मला लेखी स्वरूपामध्ये दुपारपर्यंत उत्तर द्यायचं आहे करून आणि मला कारवाई करायची. मग आता त्यांच्या पुढे मी काय करू. बाबणे यांचं बोलू दे ना, पूर्ण होऊ द्या, त्यांचं बाकी अजून बोलू. मॅडम हे बघा थोडक्यात दाखवतो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा, वेळ फार महत्वाचा असतं. हे आमची दुकानं आणि घरे आहेत आणि इथे आम्हाला ते एसआरए म्हणाले की इथे तुमचं होऊ शकतो, परंतु ही मिळत असेल कारण यांनी ऑलरेडी दुसऱ्या विकासाने सर्वे केलेला आहे म्हणून आम्ही त्यांना फोर्स नाही केला. ते बोलले आम्ही पहिले सगळे घेतलं होतं, तर ते बोलले तुमचं होणार नाही, आम्ही घेतलं तुमचं तुम्ही करूया. मग एसआरए जे साहेब काय म्हणाले की याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2,000-2,500 चौरस मीटर काय ते तेवढ्या याच्यात तुमची होणार नाही. त्याच्यामुळे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मान्य केलं. हे तर नाहीच आम्ही नंतरच हे केलं, यांच्याप्रमाणे आम्हाला पडलं. हे पण स्वतः आमच्या बरोबर आले होते एसआरएला की ते आम्हाला मान्य आणि ते बोलतं हे 100% होणार तुमचं. म्हणून आम्ही काय केलं, साहेब पण बोलले की बाबा तुम्हाला होणार नाही, आम्हाला पण माहिती, पण मी साहेबांना हे बोलू शकत नव्हतं की बाबा इथे होणार नाही, पण तुम्हाला इथे होणार नाही आम्हाला माहिती, पण ह्या स्कीममध्ये आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये बसू शकतो. आणि जेव्हा SRCP मध्ये जेव्हा एसआरएचे प्रोजेक्ट चालू होतील तर एसआरएला नियमानुसार त्यांना विकासाला तेवढे टक्केवारी द्यायला लागतात फ्लॅट. ते त्याच्यामध्ये एसआरए आम्हाला समाविष्ट करेन. आता समजा उदाहरण इथे संजय नगरला समजा 20 फ्लॅट त्यांच्या ताब्यात झाले, तर 10 लोक आम्हाला तिथं करतील, 10 लोक दुसऱ्या, म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला फक्त रेसिडेंट म्हणजे फ्लॅट आम्हाला त्यांचे नियम ते आम्हाला हे मान्य होते. आम्ही बोललो आमचं दुकान असो किंवा घर असो आम्हाला ते मिळालं महत्व आहे, मग आम्ही त्याचं हे केलं. एवढं असं आम्ही ते करतो पुढचं साहेबांच्या सांगण्यानुसार आणि मग आम्ही बोललो ते आम्हाला मान्य आहे, मग तेच आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न. आणि ही जर इथे बिल्डिंग मिळाली असती तर आमचे सगळे इकडचे इथे उपलब्ध करून आम्हाला, आणि आता इथे तोडायला आले होते 20 तारखेला तोडायला आले, तर तेव्हा आम्ही सगळं सांगितलं, पेपर वगैरे दाखवले, तो पण त्यांची काहीतरी एक मशीन होती 5 लाखाची, ते काढेपर्यंत दिवस त्यांचा गेला. तर मग आम्ही थांबवलं कसं तरी आणि ते तोडण्यासाठी आले. नंतर दुसऱ्या दिवशी बोलतात तुम्ही काढून घ्या सगळं, आम्ही येतो तिकडे आणि काढू. मग तिथे न येता डायरेक्ट माझ्या घरापासून माझ्या रूममध्ये तिथून सुरुवात केली.
इथे केली. आणि इकडे पण ते वास्तविक इथे पहिले शिवसाहेब इथे आले की बाबा इथे याच्यामध्ये बसत नाही, SRM मध्ये घेतलेलं आहे, घेतलं पण नाही असं नाही. ते बोले ठीक आहे आपल्याला काय हे नाही काय, पण इथे दाखवलं त्यांना सगळं घराचे पेपर दाखवले, सगळे भांडी कुंडी दाखवली आणि अधिकृत आणि निवासी ते पण सगळे पेपर आहे. तुम्हाला 2 मिनिटं बघायचे असेल तर तरी सुरुवात नगरपालिका माणूस आहे म्हणून ते पहिले तोडा आणि थांबवलं होतं. मिसेस वगैरे सगळं बोललं का मी काय बोलू शकत नाही. तिथे थांबवल्यानंतर सगळं बघितलंय. शिव बोलतं बघू तुमचं किचन वगैरे, तर यांनी सांगितल्याप्रमाणे आता 15 फूट तोडल्यानंतर तिथे किचन काय होऊ शकतं, पण त्यांनी सगळं बघितलं, गॅस सिलेंडर भांडी म्हणजे सगळे बघितलं, पडदे बिडदे सगळं असताना आणि पावत्या पण बघितल्या. शिवसेने बघितल्या पावत्या, म्हणजे कमर्शियल नाहीच आहे, रेसिडेंट आणि अधिकृत आणि निवासी हे असताना तोडलं. फक्त शटर लावलेलं त्याच्यामुळे अनुद्रुत समजून तोडून टाकले सगळे आले, अनुद्रुत त्यांनी स्वतःहून समजून. म्हणजे निवासी घरं तोडण्यात आली आहेत असं त्यांचा आरोप होता. हा. त्या अरे शटर मध्ये यांनी निवासी घरं सुरू केली आहेत. निवासी घरं होती असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, घरच होती पण फक्त शटर लावलं. आजराच्या हॉलमध्ये जेव्हा मीटिंग झाली तेव्हा सांगितलं काय 2011 ची घरं तुम्ही अधिकृत करताय. 11च्या आधीची 1 जानेवारी 2011च्या आधीची घरं. मग आमची 1990 सालापासून आहे. 90ची आहेत आमची मॅडम, नाही का? आमचे 90, 91, 92 टॅक्स पावत्या आहेत. मग त्या त्यावेळेस ते पण म्हटलं होतं, म्हणजे जे आजराच्या हॉलला हे झालं तर तुम्ही ऐकलं ना, मला माहित नाही. त्यांनी हे क्लिअरली मेन्शन केलं होतं की म्हाडाचा किंवा दुसरा कुठलाही ह्याचा असेल त्याला स्पेशल केसमध्ये करायला लागेल. ते जे GR आले ते GR शासकीय जागांसाठी आहे, म्हाडासाठी ते लागू होत नाही. म्हाडामध्ये ते स्पेशल केस मध्ये जाईल. जेव्हा आपल्याला म्हाडाची रिडेव्हलपमेंट करायची, जे बिल्डिंग आहे ज्या रिडेव्हलपमेंटला आलेल्या आहेत त्याची पण प्रोसेस यांच्या थ्रू म्हाडाला चालू आहे की ते रिडेव्हलपमेंट करायचं आहे. ह्याच्यासाठी म्हणजे म्हाडाच्या जागांवर म्हाडाची जागा म्हाडाच डिसिजन घेते. नाही आता थोडक्यात बघायला गेलं ना, ही जागा जी आहे ना ही म्हाडाची जागा आहे. हा, मला काय म्हणायचं नाही नगरपालिकेला आदेश येतात ते. हा, हो, पण मला काय म्हणायचंय, आम्ही पहिल्यापासून तुम्हाला काय सांगतोय, नगरपालिकेच्या आम्हाला क्रॉस करायचंच नाही. म्हाडा एक जागा आहे, म्हाडाने तुम्हाला लिगली पत्र दिलं असतील बाबा आम्हाला जागा मोकळी करून द्या किंवा आमचं काहीतरी पुनर्वसन करा, असं पण काहीतरी आहे सगळ्यांच्या वर हायकोर्ट आहे ना दादा. नाही ना. बघा त्यांचं होतं पूर्ण निवासी, त्याच्यानंतर 89% टॅक्स, त्याच्यानंतर माझं तुम्हाला दाखवलं 90-91ची मिसेसचं नाव आहे, निवासी अधिकृत, त्याच्यानंतर हे पैसे भरलेले, लाईट मीटर 2008च्या, हे बघ सगळं याच्यात फोटो वगैरे सगळं होतं. त्याने शिवने प्रत्यक्ष बघितले. भांडी गुंडी अगोदर होतं शॉपमध्ये, कारण रिटायर झाल्यानंतर मला काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून, पण ते काय बोलले आमदारांकडे पण बसले, ते काय बोलले शिव पण होते तिथे, ते बोलले निवासी असेल तर तसं दिसलं पाहिजे काहीतरी निवासीचं. मग त्याने आम्ही काय रात्री काढून घेतलं सगळं, म्हणजे काय रोजी करण्याचं मला आता नाही उपलब्ध म्हणून मी माझं हे केलेलं इलेक्ट्रिशियनचं. आता इथे भांडी कुंडी मिसेस वगैरे गॅस शेगडी वगैरे सगळं होतं. आणि हे ते 2 आमचे होते, एक मुलाच्या नावावर आणि हे 2 मुलं एकच होतं. हे सगळं त्यांना दाखवून सुद्धा त्यांनी तोडून टाकलं. ठीक आहे. माल कितीही घरं असली तरी एकच घर मिळणार असं शासनाचं लाट साहेबांनी बघा पाठपुरावा पूर्ण केलेला. हे आमच्या संस्थेनं स्वतःहून आलेले SRM मध्ये पूर्ण मी माहिती पाठपुरावा. घेतली त्यांच्याकडून. आणि ते आम्हाला म्हणजे आता ते कुठे पूर्ण होऊ द्या पूर्ण होऊ द्या म्हणून बोलवतो. मॅडम हे 7-12 आहे त्यांचा, एवढं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर हे पहिले सगळं घोषित झालेले, संजय नगर रोजाचं ही सरकारी जागा आहे, ही सरकारी जागा आहे. त्याच्यानंतर हे 4 म्हाडाच्या जागा आहेत. 42 मध्ये शिव 100 नंबर पुढचा, छत्रपती शिवाजी नंबर ते समोरचा बेकरी तिथे, आणि जय शिवाजी आणि संबंध हे सगळं, आणि ही गणेशवाडी हे सगळे म्हाडाच्या याच्यावर आहे. आणि म्हाडाच्या याच्यावर असल्यामुळे सगळे SRS बघतात ही म्हाडाची NOC वगैरे सगळं आम्ही जाऊन आलो याच्या. हा ते सगळं ते कसं आहे ना, SRM म्हणून म्हाडाला आपल्याला चेकबुक करायला लागते काही, त्यानंतर म्हाडाची पण NOC घ्यायला लागते आणि मग त्यानंतर ती पुढची प्रोसेस आहे. आम्ही म्हाडाकडे गेलो होतो NOC साठी, काही करू शकत नाही. म्हाडाकडे NOC साठी गेले होते. ते बोले तुम्ही जर हे करायचं NOC तसं तुमचा सांगण्यासोबत मिळणार नाही,
तुम्ही कुठल्या ते याच्यामध्ये गेले ना, मग त्यांच्या थ्रू सगळ्या गोष्टी ती प्रोसेस पण कागद आहेत भरपूर माझ्याकडे. हा, तर त्यांनी ते सगळे पुटअप केले, ते पण आहे माझी पूर्ण फाईल आहे. SRA मध्ये यांना कुठल्या प्रोजेक्ट मध्ये फायदा नव्हते. SRA मध्ये यांना जर फ्रॉम डिक्लेअर झाला तर यांना PAP प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन म्हणून यांना फायदा होऊ शकतो. त्यांना तिथे कुठलाच प्रोजेक्ट नाही बसत. हे तर ते जागा खालीच राहिली. दुसरं सांगतो, आता इथे 20 मध्ये ते 20 तारखेला आले होते बरोबर. 20 तारखेला आल्यानंतर आम्ही काही 20 तारखेला इथे आले होते तोडायला, दुसऱ्याचे तोडणार होते. आणि आम्ही आपल्या इथल्या विकासाकडे पण गेलो. हे पण यांना बोलवलं होतं ते आपल्या वार्डाचे, त्याच्यामुळे त्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी आम्ही गेलो होतो की बोला इथे आम्हाला तुम्ही याच्यामध्ये जे घेतले, शेवटी तुम्ही प्रतिनिधी आहेत आणि हे विकासक आहे, शेवटी एवढ्या वर्षापासून हे आमची झालेली नाही. आणि यांनी 24 एप्रिलला 26ला त्यांनी SRA बायोमेट्रिक सर्वे केला. 3 दिवस होते. त्यांनी SRA आम्ही बोललो, ते बोलतात तुमचे आमचे सर्वे तिथे आलेले आहेत, ते झाले की तुमचं पण करून घ्या. फक्त मग आम्ही त्यांना विनंती केली सर्वे करा. ते बोलले की आमच्या विकासाला नाही तर मुख्य प्रवर्तकाला सांगा, तरच आम्ही सर्वे तुमचं करू शकतो. त्यांचं विकासक कोण होतं? स्वामी त्यांनी सर्वे केलेले आहे, ते स्वतः उभे. आणि मुख्य प्रवर्तक धोत्रेमोड ते स्वतः उभे होते, त्यांनी केलं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे रेडी केले होते, सगळे फॉर्मॅट भरले होते, फक्त आमचा सर्वे करणे बाकी. मग त्यांना केलं तर ते बोलतात की तुम्ही आपला विकासक तो ऐकत नाही, तुम्ही तो बोलता सर्वे नाही यांचा करायचा. त्याच्यामुळे मग आम्ही पुन्हा 3 दिवस झाले, 3 दिवस आम्ही सारखे SRA फेऱ्या मारतो. ते बोलतात तुम्ही त्यांना विनंती करा, काय आम्ही काहीच करू शकत नाही, त्यांचं विनंती तुमचं फ्रीमध्ये होईल. त्यासाठी मग आम्ही हे केल्यानंतर लास्टला गेले 3ऱ्या दिवशी पण मग आम्ही SRA पुन्हा गेलो. मग ते बोलतात आता तुम्हाला प्रायव्हेट सर्वे करावा लागेल तुमच्या खर्चाने. आणि मग तो घोषित करण्यासाठी तुमचं इथे SRA होणार नाही, फक्त घोषित करण्यामध्ये तुम्हाला बेनिफिट घोषित झाला की तुम्हाला कुठेही मिळेल, 5 वर्षांनी 2 वर्षांनी किती, पण तुम्हाला मिळणार 100%. हे यांनी सांगितल्याप्रमाणे PAP मध्ये. मग ते आम्ही केलं. मग आम्ही सर्वे वगैरे केले, पुटअप केले. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मॅडम, दुसऱ्या दिवशी आलो ते तोडायला इथं का नाही, यांनी पहिल्या विकासाने घेतलेला, म्हणजे यांनी आपल्या विकासाने त्यांनी हे लगेच त्यांना बोलून घेतलं रात्री. आणि त्यांना बोला चुकून तुमचं नोटीस देण्यात आली, 24 तासाची चुकून, म्हणजे तोडायला ऑलरेडी आलेच होते, म्हणजे झालंच होते, फक्त ते सामान काढण्यासाठी वेळ गेलेला. आणि मग त्यांनी न तोडता त्यांना विश्वास घेतला. आणि ती बिल्डिंग ती पूर्ण झोपडपट्टी 13 त्यांनी परत डेव्हलपला गेले SRA. बोलतो मी घेतो, पण मी सांगेल तसा करायचा, मला तुम्ही द्या. मग ते पहिल्या विकासाला दिलेलं ते परत कन्सन करून नाईलाजी याला देण्यात आलं. म्हणजे हा प्रॉब्लेम हा त्यांनी सॉल्व्ह केला. इकडचे गाळे होते ते पण त्यांनी समाविष्ट करून घेतले, ते पण ऑलरेडी आमच्याच लेवल आहे. जेव्हा MRC पासून ते इथपर्यंत सगळं तोडायचंच होतं तुमच्या याच्या सांगण्याप्रमाणे, की बाबा तिथनं आदेश होतं, म्हणजे यांचे ठेवले गेले. यांनी याच्यामध्ये हे केले, स्वतः शिव बोलले की आम्हाला SRA मध्ये यांना घ्यायचे, म्हणजे तो यांनी SRA. मग आमचं काय म्हणणे, हा पोर्शन तुम्ही SRA मध्ये घेतला, हा पोर्शन SRA मध्ये घेतले, यांचे 2 बिल्डिंग ना बंगल्यामध्येच आमच्या काय याच्यामध्ये तुम्ही अतिक्रमण तोडण्याचं आलं. आम्ही तुमच्या याच्यामध्ये कारवाईच्या बद्दल नाही, आणि आम्हाला इथनं मुक्तच करायचं. तुमचं म्हणणं आलं लक्षात. आम्हाला मी आल्यापासून मी तुम्हाला तेच बोलतेय, तुम्ही सर्वजण या, सोमवारीच या, नाही तुम्ही सोमवारी ऑफिसमध्ये या. आपण सर्व कमिटी म्हणजे सर्व सदस्य, सभापती आणि मुख्याधिकारी आपण बसू, यांच्यावर नाही तुम्ही बोलणार नाही, पण तिथे तुम्हाला बाजू मांडण्यासाठी हे मी विनंती नाही करणार. तुम्ही बाधित आहात म्हणून तुम्ही तिथे बोलणं गरजेचं आहे. मांडत पाहिजे ना, असं कसं तुम्ही बोलू शकता? दादा तुम्ही इथे मांडलं तसं तुम्ही तिथे मांडू शकतो, पण काय अडचणी देऊ शकत नाही ना, मी असं म्हणतो. अडचणी काय चुकीची गोष्ट नाही, चुकीचं नाही, कारण त्यांच्या कारण मी कसं कोणाच्या विरुद्ध नाही, आणि कसं मी चांगल्यासाठीच बोलतो. हो मला आता काय म्हणते का, इथे जे महाराष्ट्र नगर आहे ना, तो 2010 मध्ये
त्यांना रोज बांधून दिले नगरपालिका, तुम्हाला त्यातलं आयडिया नाही, नगरपालिका रोज बांधून दिले. तर आमचं काय, आम्ही काय म्हटलं, स्वामीशिपला मी personally भेटलो आणि मध्ये माझं कॉन्टॅक्ट असताना त्यांना मी रिक्वेस्ट पण केली. त्यांना म्हटलं की जसं महाराष्ट्रनगर जसं तुम्ही लोक नगरपालिकेने बसवलं, नगरपालिका, कलेक्टर आणि माडा, तसंच आमचं पण काहीतरी नियोजन करा. तर ते बोलले बामणे जागा आणि पैशाचा अडचण आहे, तर तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जागा आणि एक पैशाचं अरेंजमेंट बघतो आणि महाराष्ट्रनगरच्या पाठीमाग म्हणजे जिथे बीओसी आहे तिथे ऑलरेडी जागा आहे, तर त्याचं मी नियोजन तुमच्याशी आणि शिवसाहेबांशी चर्चा करतो. आम्ही तो एक प्रोजेक्ट ठेवला त्यांच्या समोर आणि एक प्रोजेक्ट आपला SRA चालू ठेवला. आणि तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट की आम्ही सगळ्यांनी तुम्हा लोकांना आम्ही इथे ठेवलंय, त्याची आम्हाला फक्त विनंती आहे की तुम्ही काहीतरी मार्ग काढा, नक्कीच, त्यातून नक्कीच. आमच्यावर अन्याय होता कामा नये. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, तात्पुरत्या स्वरूपामध्ये या सगळ्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करायला एक CEO परंतु साहेबांना- तेच होईल ना दादा, नाही, नाही, सोडलं तात्पुरत्या स्वरूपामध्ये, असं नका तात्पुरत्या करू. स्वरूपामध्ये. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या तुम्हाला जर आमच्याकडून कॉपरेट हवंय तर तुम्हाला पण आम्हाला कॉपरेट करायला लागेल ना. मला सांगा ना, आता मग मला सांगा, इकडे तिकडे जाण्यापेक्षा हा. ऑलरेडी जागा आहे. नाही मग हे असं केलं तर मग ते कसं होईल की सगळ्यांना ते पूर्ण नगरपालिका बदलापूरसाठी सगळेजण तसंच करणार, example मग set सगळेजण तेच करणार. मग नगरपालिकेने अनधिकृत बांधकामांवर किंवा डीपी मध्ये रिझर्वेशन असलेल्या ठिकाणचे एन्क्रोचमेंट नगरपालिकेने हायकोर्टाच्या आदेशानुसार कसे काढायचे? हो, मग मला तेच म्हणायचं ना, ज्या वेळेला आम्ही तुमच्या लोकांनी सगळ्यांचा विचार करतो ना, तसं आमचा फक्त 40-42 लोकांचा मी विचार करण्यासाठीच तुम्हाला बोलवतीये ना. फक्त तेवढंच आहे की जागा आहे ऑलरेडी, फक्त बांधायचं आणि एक बांधण्याचं जे नियोजन आहे, जागेचं नियोजन आहे ते नगरपालिकेने करावा. आम्ही तुमच्या एकाही शब्दाच्या बाहेर जाणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला म्हाडाशीच डिस्कस करावं लागणार, कारण काय जागा म्हाडाची आहे, हा. नगरपालिका त्याच्यावर म्हाडाची. आता रिडेव्हलपमेंट जी करायची आहे त्याच्यासाठी पण म्हाडाची जोपर्यंत परमिशन येत नाही तोपर्यंत नगरपालिका नाही. त्या एवढ्याला कधीच नगरपालिकेने कशाला ते बिल्डिंग पडत राहिले असते, स्लॅब पडत राहिले असते. मॅडम म्हाडाची परमिशन घ्यायला पाहिजे. हा. मग म्हाडाने नगरपालिकेला असं काही सांगितलेलं का बाबा ह्या म्हाडाच्या जागेवर नाही ते शासन, म्हाडाच्या वरती शासन आहे, शासनाने असं म्हटलेलं आहे जर कुठले रिझर्वेशन असतील, डीपी रस्ता असेल तर ते हायकोर्टाचे आदेश आले तर त्याच्यावर कारवाई करणं त्यांना बंधनकारक नाही, आहे. नक्कीच. असं हा नक्कीच. तुम्ही असा जो- ऐका, हा जो आदेश आहे ना, या आदेशानुसार साहेबांनी कारवाई केली आहे. पण ते हायकोर्टाची ऑर्डर आम्ही कितींदा मागितली तरी आम्हाला भेटलेलीच नाही, तर तुम्ही ओके. तरी दाखवू शकाल का? तुम्ही या, मी स्वतः सुद्धा तिथे साहेबांकडे हे मागव. कारण प्रत्येक नगरपालिकेचा माणूस काय बोलत होता, म्हाडाची जागा आहे, म्हाडाची जेव्हा परमिशन येतं तेव्हाच तोडणार. तरी पण नगरपालिकेने म्हाडाची परमिशन न घेता तोडलेलं आहे आणि बोलतात हायकोर्टाची ऑर्डर आहे. हा. पण अद्याप आम्हाला दाखवलेली पण नाही आणि सांगितले फक्त सांगतायत हायकोर्टाची ऑर्डर आहे. आणि जी रिझर्वेशन काय पडलेलं असतं ना, आरक्षण काय पडलेलं असतं त्याच्यावर डिपेंड असतं ते. इथं तर आता डीपी हे- रस्त्याचं आहे ना, 100 फुटी रस्ता आहे ना, मॅडम 100 फुटी आहे ना बाबा. 100 पन्नास त्या साईडला 50 त्या नाही, दोन्ही साईड दोन्ही ऑर्डर येतो त्याचे काम करतात. ठीक आहे, हे बघा, तुम्हाला असं वाटतंय मी तुम्हाला आता पण मी एकच वाक्य बोलणार, तुम्ही या माझ्या दालनात, सोमवारी बसून आपण ह्याच्यावर मार्ग काढू तुमच्या. अरे पण मग जर शासन SRA मध्ये ना, मग माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमचे जे SRAचं जे काम करतायत त्या साहेबांना सोमवारी काय पण करून बोलवा. जिथे आपली मीटिंग होणार आहे, जिथे आपली चर्चा होणार आहे, तिथे त्यांना बोलवा, म्हणजे समोरासमोर सगळं होऊन जाईल. नाही तर एकदा एक जण बसला, दुसऱ्यांदा दुसरा जण, ह्याच्यातनं काहीच मार्ग निघणार. मी त्या दिवशी पण त्यांच्याशी त्यासाठी एवढ्या घाईघाईत फोनवर बोलली मी, आणि त्यानुसारच मी साहेबांना सांगितलं होतं. बांधायची परमिशन नाही देऊ बांधायची शकत. परमिशन तुम्हाला ऐका, तुमचं आता म्हणणं काय आहे की आमच्यावर जो अन्याय झाला, आम्हाला न्याय मिळावा की आम्हाला ह्याच्या बदली दुसऱ्या कुठेतरी जागा मिळावी, असं तुमचं मागणं आहे. आणि आता तुम्ही बोलतायत की आम्हाला इथेच बांधून द्या. नाही, आम्हाला फक्त बांधायचं नाही, फक्त तात्पुरत्या नको ना दादा, मग हे बघा, एक ते गोष्ट तसं लक्षात नका ठेवा. करू. हे अनधिकृत एक्झाम्पल सेट होईल, हा, त्याच्यातून सीओना पण त्रास होईल आणि पूर्ण जे प्रशासन बसलेलं आहे म्हणजे नगरसेवक सगळे त्यांना आम्हाला सुद्धा पण त्रास त्रास होणार होईल. नाही. याच्यावरती म्हणजे हायकोर्टाचे निर्णय निलंबित उल्लंघन होण्याचे केले आदेश आम्हाला सुद्धा आम्हाला निघणार. ते तात्पुरतं असलं तरी अनधिकृतच असणार आहे. हा,
तर हेच जर तुम्ही विश्वासात घेऊन असं तोडलं असतं तर बरं झालं असतं ना. मग हे तोडफोड करायची गरज आता नाही. त्या दिवशी मला पण असं वाटलं नाही ना, तुमच्याशी बोलून झालं. मला पण तुम्हाला जे बोलले तेच साहेब मला सुद्धा बोलले. मला वेगळं काहीच बोलले नाही की मॅडम मी जाणार आहे आणि तोडणार आहे. हा तुम्हाला सांगतो तुमच्या समोरच असं तुमच्या नाही, गोष्टी झाल्या. समोरासमोरच झालेलं आहे ते. आम्ही तुमच्या केबिनला होतो आणि इकडे जेसीबी घेऊन आलेले ते. मॅडम जेव्हा ती आली ती धावत तुमच्या कॅबिन मधून बाहेर हो आली हो आणि तेव्हा बघतोय तर मीटर सगळे काढत होतो. आणि पण तेव्हा आपल्या मी सांगितलं नगरपालिकेची सरांना की आम्ही पेपर पण दाखवले. आणि जेव्हा मी पेपर दाखवले तेव्हा फक्त माझं घर त्यांनी वाचवलं. माझ्या खाली गालायवरती राहते. तर ते बोलले ते घर तोडायची नाही, गाले तोडा. गाल्यांना पण पण त्यांना जागा होती नाही ना. नाही ऐका आणि तो ते व्यवसाय तर आम्ही त्याच्यावर ऐकून घ्या ते तुमचं सोडलं आणि गाळे तोडले. ती जी ऑर्डर आहे आपण सोमवारी ती ऑर्डर बघू. आलं लक्षात? तुमच्या मनात प्रश्न आहे ना की आम्हाला ऑर्डर दाखवा. कमर्शियल तोडण्याची ऑर्डर त्यांना आहे म्हणून त्यांनी मला सुद्धा ते बोलले की मॅडम कमर्शियल ठेवता येणार नाही, ते निष्कासित करावेच लागतील. पण त्याच्यावर कमर्शियल असं तर आपलं टॅक्स पावतीवर रेसिडेन्शियल आहे तोडलेली कोणाचे कमर्शियल आहे हे तिथे चर्चेदरम्यान समोर उघड होईल आणि तुमची जे काही तुमच्या शंकेचं निरसन होईल. तुम्हाला असं वाटतंय की सोमवारी नाही आम्हाला न्याय मिळाला, तुम्ही परत बसा. नाही नाही तसं ना. असं नाही चाललं. आम्ही अरे पण मग तुम्ही म्हणजे मग मी इतका वेळ ऐका, मी आज नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला भेटीला आलीये. मी तुमच्या बाजूने उभी आहे. मी तुमच्यासाठी तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करते. पण तुम्हाला माझ्या शब्दाचं हेच नाहीये ना. असं कसं होणार सर्व ना? तोडण्याच्या आधी व्हायला पाहिजे होती. तो काय हा तुम्ही माझ्याकडे कधी आले साहेब? बा, ऐकून घ्या. हा 40 वर्षापासून राहतायत तर कमीत कमी नगरपालिकेत बोलवायला पाहिजे होतं. न्यायालयाचा काय आदेश आहे त्यामध्ये कशा प्रकारे मी बसत नाही हे आम्हाला तिथं बसून समजून सांगायला पाहिजे होतं. याप्रमाणे तुमचं अपात्र ठरतंय, आम्ही तोडू. आम्हाला एकदा तरी बोलवून सांगितलं का? आम्ही आमचे तो डॉक्युमेंट एवढ्यावर जमा केले, त्याच्यावरती काय तुम्ही निर्णय दिला का? आम्हाला प्रत्युत्तर काय दिलं का? काहीच दिलं नाही. डॉक्युमेंट कधी जमा केले? आम्ही ज्यावेळेस दरवेळेस नोटीस यायची आम्ही दरवेळेस डॉक्युमेंट जमा करायचो ना मॅडम. आलं तेव्हा पण शिवसाहेबांनी सांगितलं जमा करा. दुसऱ्यांना नोटीस आलं तेव्हा पण शिवसाहेब बोलले नोटीस जमा करा जे आहेत ते. आणि डॉक्युमेंटही जमा करा. शिवसाहेबांनी स्पष्ट भूमिका दिली, पावसाचा टाइम आहे, एकावर म्हणजे गाळे असो या घर असो कोणालाही त्रास देणार नाही, फक्त मला बघून येऊन दे एवढंच मला सांगितलं. मग आता मी आली म्हणून तुम्ही उपोषण तोडणार नाहीये. नाही मॅडम आता काय मग कोण आल्यावर तोडणार आहे? नाही. कसं होतं माहितीये का? तुम्हाला कॉर्पोरेशन नगरपालिकाच करते, पण नगरपालिकेच्या घर तोडण्यात आलंय. माझं घर तोडण्यात आलं. थांब. एकच मी तुम्हाला त्याच्यावर आम्ही मला तेच आमचे आभार आहे. कारण ज्या या वार्डातले जे नगरसेवक आहेत तर ते 2 पावलाच्या अंतरावर आहेत. हा ते अजून नाही आले. सौरभ आहे तो सपोर्टिव्ह आहे, पण मग त्यांनी का आलं नाही? त्यांच्यावर मागच्या वेळेस ताशेरे ओढले गेले ना. नाही त्यांच्यावर मागच्या वेळेस ताशेरे ओढले गेले. आता त्यांनी ऐकून घ्या तेव्हा पण ते खूप चुकीचं घडलं होतं. ऐकून घ्या, मी त्यांची बाजू नाही मांडत आहे, पण तेव्हा जे घडलं होतं ते खूप चुकीचं घडलं होतं. त्या तुम्हाला रिक्वेस्ट करत होत्या, माझा मुलगा घाबरलाय, मला त्याला घरात सोडून येऊ दे, मी परत येते. पण का नाही आला? कारण काय, ज्या प्रसार माध्यमांना ऐकून घ्या ताई, माझं पूर्ण होऊ द्या. ज्या प्रसार माध्यमांना इथे बोलवलं गेलं होतं त्यांनी त्यांची बदनामी केली की ह्या पळून गेल्या. मग त्यांना ते म्हणतात काही न करता माझ्यावर असे खोटे आळ झाले. मग काय हा मग त्या जात होत्या, थांबवत होते. मी त्यांची बाजू नाही घेते, मी वस्तुस्थितीत सांगते. तुम्ही तर खूप सपोर्टिव्ह, आम्हाला माहितीये. बघा हा. मी बापू बघते, तुम्ही पण बापू बघते, तुम्हाला माहितीये. मी तुम्हाला चांगली ओळखते का? पण ऐका, कसं आहे त्या चाललेल्या त्या वेळेला जर ऐका मॅडम, तुम्ही पण एखादा रस्त्यात ऍक्सिडेंट झाला किंवा काही झाला तर तुम्ही साहजिक एक माणूस म्हणून तुम्ही उतराल आणि काय झालं पुढचं बघून नंतर त्यांनी गाडी बसून कोणता एक लेडी त्यांनी काच लावली आणि त्यांनी केल्या. तुम्ही वार्डात नगरसेवक आहात, ही नगर त्या लोकांनी तुम्हाला एक मत तुम्हाला खूप चांगल्या याच्याने तुम्हाला दिलेलं आहे की बाबा आपल्याला ठीक आहे नगरसेवक कारण त्यांचा मुलगा खूप घाबरला, ट्रॉमा मध्ये राहिलेला तो ना. कारण का हे सगळे अंगावर धावून गेलेले ना तेव्हा. तू बघितली होती अंगावर म्हणजे त्यांना आधी एकदाची बाहेर पडा, त्यांना बोलून देत नाही. आता ते ठीक आहे. आता त्या गोष्टींवर चर्चा करून मतलब मी नाहीये. ज्या गोष्टीसाठी आलीये त्या गोष्टी तुम्ही त्या गोष्टीला महत्व देणार आहेत का नाही? कारण का जर तुम्ही आज आंदोलन बंद करून जर सोमवारी माझ्याकडे आले नाही तर ह्या गोष्टीला काय अर्थच राहत नाही.
आलं की नाही नाही लक्षात? मॅडम, बघा आमचा रोजी रोटीचा प्रश्न हो आहे. मान्य आहे ना, मी आम्ही कुठे नाही आम्हाला म्हणते. कुठे जाणार हे बघा डिसिजन आम्ही फक्त तुम्हाला एक विनंती करू विनंती करू शकतो, शकतो. एवढा विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवतायत, तुम्ही बघतायत, मी पण या गोष्टीला फॉलोअप करतोय. तर माझी एक रिक्वेस्ट, नगराध्यक्षांची एक रिक्वेस्ट, की तुम्ही आजच्या दिवसासाठी आज 2 दिवस जरा तुम्ही त्या गोष्टीला थांबवावं. सोमवारी आपण सोमवारच्या नंतर आम्ही करू ना. सोमवारी आम्ही करू ना, येतो आम्ही बघायला. तेच म्हणतोय ना. सोमवारी आम्हाला ना तुम्ही एसआरए मध्ये समाविष्ट करा असं एक हे करून तुमच्या टाका. एसआरएच्या टीमला बोलवा तुम्ही, हा सर चालेल. कारण का एसआरएची टीम तिथे हवी. त्याच्यात समाविष्ट आम्ही नाही करू शकत, शासनच करू शकतो. नाही नाही, पण महानगरपालिका आपल्याला काहीतरी एक हे लिहून देऊ शकते ना बाबा, जोपर्यंत एसआरएचं होत नाही तोपर्यंत तिथं तुम्ही स्थायिक राहा. नाही एसआरए वाल्यांनी आम्हाला कन्फर्मेशन द्यायला पाहिजे ना की तुमचं होणार आहे. पण नगरपालिका म्हणते की तुमचं पुनर्वसन झाल्याशिवाय त्या ठिकाणी कारवाई करणार नाही, अशा फक्त तोंडी आश्वासन नको आहे आम्हाला, लेखी स्वरूपात पाहिजे. तोंडी आश्वासन तर नको आहे. मी तेच सांगते तुम्हाला, काल या संदर्भात मुख्याधिकारी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, मॅडमने सुद्धा दिली. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तुमचं कुठल्या रहिवाशी घरांचं, कमर्शियल नाही, रहिवाशी घरांचं तुमचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई रहिवाशी घरांवरती करणार नाही. आणि तो नियम आहे, त्या नियमानुसार पालिका कारवाई करणार असं त्यांनी सांगितलं आहे. नोटीस का दिली आम्हाला की 2 महिने खाली करा घरं म्हणून? मग ठीक आहे, आपण मग त्या पुनर्वसन गोष्टी करतोय ना आम्ही. पुनर्वसन होणार आहे. ऐका अरे ना. मग हे बघा, नियमानुसार जे एसआरए मध्ये तुम्ही जरी गेले तरी तुमचं एसआरए व्हायला तुम्हाला कुठेतरी राहायचंय. मग तुमचं एसआरए होईपर्यंत तुम्हाला जर आम्ही बीएचसीपी मध्ये पुनर्वसित करतोय, ऐकून घ्या, पुढे ऐकून घ्या, तात्पुरत्या स्वरूपात, तर काय वाईट आहे? म्हणजे तुम्हाला शासनच राहायला जागा देत आहे ना तुमचं एसआरए होईपर्यंत. नाही मॅडम, इथं नक्की काय होणार? इथे नक्की काय होणार, काय आहे नक्की इकडे काय होणार आहे? रस्ता रुंदीकरण, मॅडम रस्ता रुंदीला फक्त माळा कॉलनी माळा कॉलनी नाही एक दादा. गोष्ट तुम्हाला क्लिअर हे तुमची सांगतो. चुकीची समज आता आहे. जे आमची मीटिंग झाली, जी 30 तारखेला जी मीटिंग झाली, त्याच्यात तुम्ही ठरावामध्ये बघाल तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की हे रस्ता रुंदीकरण कार्मेल पासून खरवईपर्यंत, बेलवली पासून बदलापूर गावपर्यंत, असे काही 2-3 रस्ते जे आपले बदलापूरचे मेन नाक आहेत त्यांना सुशोभीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही ठराव सुरू केला. बदलापूर आपल्या झपाट्याने वाढतंय. नाही नाही, मान्य आहे मॅडम, तुम्ही काय बोलता रस्ता रुंदीकरण होणार आहे कुठं? कार्मेल पासून ना? कार्मेल. पण कार्मेल पासून तर काहीच तोडफोड होत नाहीये. झाली ना? नाही, कुठे बिल्डिंग तर रोडला लागत आहेत मॅडम. आता कात्र प्लस बघा ना मॅडम, रोडला लागत आहेत, नवीन बिल्डिंग उभा केलेली आहे. त्यांचं मेजरमेंट घेतलेलं असणार दादा. नाही, Plan pass मी काय झालेलं बोलतो आहे मॅडम, सगळं. चला तिकडनं तर तुटत आलं, मग आम्ही पण आहे ना, नाही बोलत नाही आम्ही. कात्रप पासून जर तोडत आलं, नवीन बिल्डिंग उभा राहिलेली आहे तिथे. नवीन एक बिल्डिंग हे बघा. याला फुटपाथला आता मला ठीक आहे, तुम्हाला पुरावा काय पाहिजे? तुम्ही सोमवारी या ऑफिसला, तुम्हाला हायकोर्टाच्या आदेशाचा पुरावा देते. आणि नगरपालिकेच्या विकासाला आम्ही आड येणार नाहीये. फक्त आम्हाला तुम्ही बेघर करू नका सा. आमचा जो असेल तो बेघर कोणालाच केलेलं नाहीये दादा, आता हे सध्या तुम्ही बेघर बोलूच करताय. नका. आम्हाला हे तुम्ही आमची फक्त तुमचे एवढीच कमर्शियल तुम्हाला गाळे विनंती आहे. तोडलेले, बेघर नाही केलेले, घरं तोडलेली नाही. त्या गाल्यावर गाळ्या हे बघा, गाळ्या आता तुम्हाला एक माहिती आहे का, हा जो महसूल विभागाचा जो GR आलाय ज्याच्यामध्ये शासनाच्या जागांवरची अनधिकृत बांधकामं नियमित करणे, त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट लिहिलंय की घरं नियमित होणार. एखाद्याचं Direct दुकान असेल तर ते होणार नियमित नाही. नाही, पण तो चक्की चालू शकतो, खानावळ चालू शकतो असं त्यांनी सांगितलं होतं हो. अजय राजा हॉलला. हो, पण ते साधं सोपं म्हणजे साधेच आहे. मॅडम. फॅक्टऱ्या नव्हत्या. बाकी एक गोष्ट नाहीच आहे तुम्ही हो. सगळ्यात पहिले त्यामध्ये आपले साहेब बोलतायत, बावनकुळे साहेब बोलतायत. एक गोष्ट बाबा तुम्ही कुणालाही बेघर होणार नाही. 1-2 मिनिटं मी बोलतो. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, तो GR जो आहे तो आपल्याला लागू होत नाहीये. आपण वेगळ्या केसमध्ये आहोत, तर आपल्याला वेगळे त्याच्यासाठी वेगळं चर्चा करून वेगळा मार्ग काढायला लागणार आहे. तो GR आपल्याला ह्या पट्ट्यासाठी लागू होत नाहीये. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तुम्ही मान्य आहे, त्यांनी सगळं सांगितलं तिथे की तिथे घरात एखादी छोटी चक्की असेल, एखादं छोटंसं खानावळ असेल तर ते आपण करू शकतो. पण आपण रस्त्याच्या ह्याच्यात येतोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही दोन मिनिटं मी बोलू का? दुसरी गोष्ट ही म्हाडाची लँड आहे, ते म्हाडावरती लागू होत नाही. हे तो जो निर्णय आहे तो म्हाडासाठी लागू होत नाही. तर हे आपण स्पेशल केसमध्ये जातो. ही तुम्ही गोष्ट पहिले समजून घ्या.
तुमचे जे डिमांड आहेत ना, आम्हाला कळतात तुमचे डिमांड, तुम्ही जेन्युअन आहेत, सगळ्या गोष्टी मला पण कळतात. आज तुमचे घरं तुटतात, तर तुम्ही त्या गोष्टीमुळे सगळे चलबिचल झालेले आहेत. ऐका. परंतु आम्ही तुम्हाला फक्त एवढंच विनंती करू शकतो की तुम्ही सोमवारी या. आज हे 2 दिवसासाठी उपोषण माझ्यासाठी थांबवा, नगराध्यक्षांसाठी थांबवा, आमच्या शब्दाखातीर थांबवा. नाही पण तुम्ही माझ्या शब्दाला नाही पण आमच्या शब्दाला तुम्हाला महत्त्वच नाही. तुम्ही फक्त ऐकून मग आता मी तुम्हाला विनंती करायला आली ना की तुम्ही आज तुमचं आंदोलन माघारी घ्या. नाही त्यावेळेस आहे ना मॅडम, तायडे साहेबांनी पण आहे ना आम्हाला आश्वासन दिलेलं. तायडे साहेबांनी तुमच्या साहेबांच्या वतीने आश्वासन दिलेलं. मला सांगा ह्याच्या आधी त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही मला भेटले, ह्याच्या आधी मला कधी भेटले तुम्ही सांगा. तायडे साहेब काय बोलले, आम्ही भेटलो तुम्हाला. नाही, मला कुठे तेच भेटले? ते बोलले की तुम्हाला भेटलो आम्ही आलो होतो तुमच्याकडे. पण त्यांनी तुम्ही मला कुठेही भेटायचं होतं राजू दादा, मला कुठेही येऊन भेटतो. नाही, मी तर कुठेही येऊन भेटतो. बघितलं ना, तुम्ही गाडी थांबवली, मी भेटली तुम्हाला. भेटली का नाही? मान्य आहे. पण जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम गेलो ना, आम्ही झालो. ठीक आहे. तुम्ही आता कसे तुम्ही आग्रही राहिले, तेव्हा तुम्ही आग्रही राहायचं होतं की नाही आम्हाला मॅडमच्या तोंडातून ऐकायचं, तेव्हा तुम्ही आग्रही का नाही राहिले? आम्ही तायडेच्या वरती विश्वास ठेवला की ते काय बोलले, नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलंय साहेबांनी सांगितलंय की तुमच्यावरती कारवाई होणार नाही. तेव्हा आम्हाला सीओकडून तोच रिप्लाय आला होता. पण त्यांनी तुमच्यावरती विश्वासाची हो मग तो विश्वास त्या दिवशी पण मी तुम्हाला बोलली होती, त्या दिवशी पण मी बोलली होती की तुमच्यावर हे आता सध्या तोडणार नाहीयेत, फक्त जाऊन बघणार आहे. आता हे त्यांनी मला सुद्धा सांगितलं नव्हतं की मी जाऊन डायरेक्ट जेसीपी लावणार आहे. म्हणजे हे समोर होते, समोर होते, समोरची गोष्ट आहे. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्या दिवशी तिथे किती वेळ दिला होता आणि मी कुठला तुमचा शब्द मागे पडून दिलाय का? तुम्ही नेहमी आम्हाला सपोर्ट केलेला आहे, पण आम्हाला सीओ साहेब सपोर्ट करत नाहीत आणि त्यांचे अधिकारी सपोर्ट करत नाहीत. आमच्याकडे ते असे बघतात जसं आम्हाला ना एक मच्छर ठीक आहे, पण मला एक सांगा, ते सपोर्ट नाही इतके- करत ना, आम्ही करतो तर आम्ही आमच्या करतो ना. शब्दाचं मान ठेवलं जात नाही ना. तुम्हाला पण ऐकत डायरेक्ट थोडं थोडं काम तरी करतायत. ठीक आहे, आता तोडून पण टाकलं. आता मला सांगा, बोलून चर्चा सोडवायची आहे का नाही सोडवायची? आम्हाला बघा जे काय असेल ना, आम्ही हे बोलत नाही, आम्हाला कुणालाही विरोध नाही करायचा. आम्ही कुठल्याच पक्षाचे नाहीये ना, कुठलं हे काय आम्ही पक्ष आणलाच नाहीये दादा इथे. नाहीतर मी इथे यायच्या आधी, आम्ही दोघं हे यायच्या आधी इथे चेक केलं असतं, बाबा यांनी आपल्याला मतदान केलंय का बघ, मग आपण त्यांच्याकडे जाऊ, असा आम्ही विचार कधीच केला नाहीये. आम्ही बदलापूरचे नागरिक म्हणून तुम्हाला भेटायला आलोय. तुम्हाला असं वाटतंय तुमच्यावर अन्याय झालाय म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. आम्ही हा राजकारणी विचार कधीच डोक्यात ठेवत नाही. इलेक्शन झाला, ते संपला, तो विषय गेला. जेव्हा आम्ही आलो ना, तुम्ही मला हे बघा, मला सांग ताई, तुला मी त्या दिवशी भेटली, तुला मी वेळ दिला की नाही? सांगितलं की आम्ही बोललो त्यांच्याशी, त्यांनी बोलला की घरातली माणसं आहे, तुमच्यावर काही अन्याय होणार नाही, हे फर्स्ट ह्यांनी सांगितलं. तुम्ही ज्या दिवशी आला असाल त्या दिवशी मी ऑफिसमध्ये नसेल. सरांना भेटून तुम्हाला ते सरांना भेटून त्यांनी सांगितलं. हा. आणि 6 वाजल्यावर हा, तुम्ही मग काही पण करून आता तुम्ही कसं बोलता तुमच्या तोंडातून आम्हाला पाहिजे, मग तेव्हा पण तुम्ही तसं करायला पाहिजे होतं ना ताई. ठीक आहे, बघा आता तुम्हाला आम्ही दोघांनी लक्ष घालतोय तुमच्या यात. तुम्हाला असं वाटतंय आम्ही तुम्हाला सपोर्ट करावं, तर माझी विनंती आहे तुम्ही इथे थांबावं. सोमवारी व्यवस्थितरित्या दादांना पण घेऊन या, तोपर्यंत त्यांना पण बरं वाटेल. आणि तुम्ही रविवारी या, सोमवारी या ऑफिसला सगळेजण 12 वाजेपर्यंत सगळे या. मी वेळ देते ना वेळ तुम्हाला, मी माझ्या दालनात बोलवते तुम्हाला. मी असं पण नाही बोलत की रस्त्यावर उभं राहून बोलू आपण. या तुम्ही, मी सगळ्यांना बोलवून ठेवते. तुम्ही हवं तर एक चर्चा करा, 5-10 मिनिटं घ्या, तुम्ही चर्चा करा. पण आमची रिक्वेस्ट आहे तुम्ही सगळे बसून चर्चा करा. आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही साधारणतः 1-2 दिवसाचा तरी आम्हाला कालावधी द्या, आणि 2 दिवसानंतर सोमवारी नगराध्यक्ष दादा मॅडम त्या म्हणतात एसआरच्या सरांना सोमवारी त्यांना बोलवू. आपण सगळ्यांना बोलवून घेऊ आणि जे काय आहे ते क्लिअर करू. त्या शब्दाचा उलटा अर्थ घेतोय ऐकून तुम्ही. घ्या ना. नाही ते मी काय बोलतोय की तुम्ही बोलले होतात की एसआरए मध्ये फक्त घरं सामील होऊ शकतात, दुकान होऊ शकत नाही, हा. असं तुम्ही बोललात की सीओ साहेबांनी तुम्हाला सांगितलं. ते नाही साफ एसआरए चुकीचं आहे. मध्ये नाही, एसआरए मध्ये नाही. सीओ मला असं बोलले होते की कमर्शियल तोडायचे आदेश आलेले आहेत.
SRM मध्ये यांची प्रक्रिया चालू आहे. तुम्ही हा. बोलले पण सिंग साहेबांना हा. SRM ची प्रक्रिया चालू आहे, तर त्यामुळे फक्त निवासित अलाउड आहेत, अनिवासी नाही म्हणून. मग तुम्हाला SRAच्या साहेबांनी काय सांगितलं? आहेत ना SRM गाळे पण आहेत का? गाळे पण आहेत. दुकानं आणि घरं दोन्ही अलाउड मग मी तुम्हाला तेच म्हणते ना, तुमच्या SRAच्या साहेबांना बोला ना, आपण समोरासमोर सगळं क्लिअर करून घेऊ ना. म्हणजे चुकीची माहिती देतं हे तुम्हाला सांगतोय मी. ओके, आपण समोरासमोर बोलून सगळा प्रश्न सोडवू आपण. आता बघा काय करायचं ते बघा. मी पाहिजे तर 5 मिनिटं चर्चा करा, तुमच्या चर्चा करा, पण आमच्या दोघांची ही विनंती आहे तर तुम्ही 2 दिवसासाठी हा उपोषण थांबवा आणि सोमवारी नगराध्यक्षांच्या दालनात आपण बसून हा विषय सोडवून टाकू. त्यांना सगळ्यांसाठी हे करू. काल आले असते ना तरी कालच आपण गेलो असतो. काय काय काल आले असते. काल नाही, हा विषय काल तुम्ही आला असता, हा 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 विषय कालच सॉल्व्ह झाला असता. काल आता काय झालं सर दादा, मी तुम्हाला एक महत्वाचं सांगते. त्या दिवशी आमची विशेष सभा झाली, सगळे जेवले, मी उठून पळाली. महसूल विभागाची मीटिंग होती ठाण्याला, कलेक्टर ऑफिसला, महसूल मंत्री तिथे आले होते. त्यांच्याबरोबर मला हा विषय डिस्कस करायचा होता. त्याच्यासाठी मी धावत पळत तिकडे गेली ठाण्याला आणि तिथे जाऊन त्यांच्यासमोर हे विषय मांडले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलं. तर जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ताई, मी तुम्हाला स्वतःहून वेळ देतो, तुमचे नगरसेवक असो, तुमचे प्रशासन असो, यांना समोर बसून आपल्याला इथे काय करता येईल बदलापूरमध्ये. कारण काय हा MMRDA रिजन मधला वेगळा विषय आला आणि म्हटलं आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला की आता आपण लोकांना न्याय कशा प्रकारे द्यायचा आहे. तर त्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी मी प्रामुख्याने तिकडे गेली होती आणि कलेक्टर साहेबांशी बोलून कलेक्टर साहेब म्हणाले की ताई, एवढा घाई घाईत आपण असं बोलूया नको, तुम्हाला मी वेळ देतो, आपण कोण SRA मध्ये बसतं, कोण PMAY मध्ये बसतं, कोण कशामध्ये बसतं, हे आपण सविस्तर बसून चर्चा करू, प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढायचा. आम्ही तुम्हाला एक गोष्ट ही सांगतो. गुरुवारची गोष्ट आहे. हे मी कोणाला आज मी इथे बोलली, मी ह्यांना पण कोणाला बोलली नव्हती. का तर मला लक्षात आलं, आदल्या दिवशी मीटिंग झाली होती. जे करायची जे अधिकार आहे ते ना नगराध्यक्षांकडे ना कुठल्या नगरसेवकाकडे, आणि ह्याच्यावरती निर्णय द्यायचा जो हे पण आहे ना, ते आम्हाला अधिकार नाही. आम्ही जरी तुम्हाला लिहून दिलं की तुमचे फिरणार नाही, ते आमच्या अधिकारात येत नाही, हे सीओच्या अधिकारात येत. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आता लेखी देऊन किंवा हे करून काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यात आपल्याला सीओ साहेबांकडूनच त्याचं जे काय आहे ते करायला लागणार. कटिंग करायची तिकडनं सुरुवात करा पाहिजे. कटिंग सगळं बाकीचं नाही. अरे दादा, आपण परत तेच तोच चर्चा होते ना, तीच चर्चा होते. तर आपण तेच म्हणतोय की सोमवारसाठी तुम्ही 2 दिवस टेम्पोररी लेखी आता कसे देणार, प्रशासनच देणार ना दादा. मग आम्ही तयार जागा, पण कटिंग सगळी झाली पाहिजे दोन्ही साईड. ठीक आहे, कटिंग तुम्ही बोलताय म्हणून सगळी झाली पाहिजे असं नाही होणार. तुमचा विषय काय आहे, आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला पुनर्वसित करा, हा तुमचा विषय. एकदम बरोबर. हा, त्याच्यावरच आपल्याला तोडगा काढायचा आहे. म्हणून मी तुम्हाला बोलते, CO, SRA ही टीम आणि तुम्ही या, बसून बोलू. आता ह्याच्या पुढे मी अजून काहीच नाही बोलू शकत. बघा आता 12 वाजता 12 वाजता या सगळेजण. तुम्हाला भेटून दिलं पाहिजे ना, नाहीतर मग या ना, मी बोलवलंय ना तुम्हाला. काही विचार, राजू दादाला विचार. मागे 6 महिने तो प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीसाठी येतो. सगळ्यांना भेटतात. आता ताई, मला एक सांग, मी तुम्हाला सहकार्य केलं नाही आणि म्हणून तुम्ही उपोषणाला बसले. असं जर असतं तर मला भेटायला येणं योग्य आहे, पण मला माझ्या माणसांबद्दल कळकळ आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आली का नाही. बरोबर, तुम्हाला तेच दिलं तर तुमचे आभार आहे. हा मग मी एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही असता इथे आला नाही, त्याबद्दल चांगला करता. लगत तुम्ही काही इथल्या वारा ते सोडून दे ना काही. आता माझा बदलापूर माझं नाहीये का, मला लोकांनी निवडून दिलंय. मला नगरसेवकांनी नाही निवडलंय, मला लोकांनी निवडून दिलंय म्हणून मी आली ना. ते लक्षात ठेवा. आता बाकी ते सोडून द्या विषय. मॅडम, एक फक्त सोमवारी आपला निर्णय जे काही होईल ना, त्याच्यावरती उपोषण सोडलं जाईल. असं नका ना करू. मग माझं येण्याचा अर्थच नाही ना. अर्थ नाही राहत. नाही, आम्ही तुमचा मान ठेवतो नाही असं नाही, तुम्ही पण एक थोडासा आमचा मान माय बघा, असं असताना तर मी आजच तुम्हाला, ऑफिस चालू असतं तर आजच तुम्हाला बोलवलं असतं मी ऑफिसमध्ये. मॅडम, आता हे सॅटर्डे बोलत संडे नाही आलाय बघा. म्हणून जास्त अपघात किती गेलं तर आपण वाद किती घातला तरी त्याच्यावरतीच येणार. बरं, फक्त बघा सोमवारी त्यांच्या आम्ही येतो.
त्रास होऊ तोपर्यंत नये त्यांना म्हणून काय आपण झालं तर म्हणतोय मग तुम्ही की काय 2 दिवस आमच्या इथे तुम्ही येऊन आमचं चर्चा प्लीज करणं व्यर्थ गेलं ना. काय मॅडम माहितीये का, त्या व्यक्ती ते स्वतः आहेत ना, दुकान एक छोटस दुकान, त्याची एक छोटीशी जागा राहिली, स्वतः ते दुकान चालवत होते, स्वतः सगळं दुकान मान्य आहे दादा, मी कुठे नाही म्हणतीये. पण एवढं नक्की आहे मॅडम की सोमवारी जे आपला निर्णय होईल ना त्याच्यावरती उपोषण सोडलं जाईल. कारण आता सर्वांचा मेसेज तेच आला मला की नाही सोमवारी उठायचं. जो म्हणजे आपला- नगराध्यक्ष येऊन काहीच नाही फायदा नाही नाही नाही, झाला. तसं नाही. सोमवारी जो आपला निर्णय असंच झालं ना ताई. नाही नाही मॅडम तसं आम्ही तुम्हाला 100% न्याय मिळवून देऊ याच्याच भूमिकेत आम्ही आहोत. सौरभ लाल, तुम्ही ते तसंच. आम्हाला आमच्यासाठी नक्की भेटतायत, आम्ही त्याच्याबद्दल नाही बोलतच नाही. तुम्ही आमच्यासाठी SRA मध्ये आलात, आमच्यासाठी धावपळ करताय, सर्व मान्य आहे मला. पण ही पण गोष्ट तुम्ही थोडीशी मान्य करा की सोमवारी जो आमच्या बाजूने व्यवस्थित बघा निर्णय द्या. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही आज मला बघताय, तुमचं ज्या दिवशी नोटीस आलं त्या दुसऱ्या दिवशी मी येऊन तुम्हाला भेटलो. भेटल्यानंतर तुम्ही मला म्हटलं की SRA मध्ये आपल्याला जायचंय, असा विषय आहे. मी तुम्हाला म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला सांगा कधी जायचंय. त्यानंतर आपण 2 वेळा SRA मध्ये गेलो. SRA मधली तिथली काय सिस्टीम आहे, काय करायला लागेल, तुम्ही कसं पात्र व्हाल, काय करायचं ह्याच्यासाठी आपण धावलो. सगळ्या गोष्टींसाठी जर मी पुढे आग्रही राहतोय, तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्यासाठी मदत करतोय, तर आज जर माझ्या शब्दाला मान नाही मिळते तर मग असं होईल की त्या गोष्टीला काहीच उपयोग नाही. चुकीचं होऊन जातंय. मान वगैरे असं नाहीये. एक फक्त आमची रिक्वेस्ट आहे, तुम्ही पण आम्हाला समजून घ्या. आम्ही हे कुणाचा अपमान आम्ही करण्यासाठी तुम्हाला केलेलं म्हणतच नाहीये. आम्ही तुम्हाला म्हणतच नाहीये की तुम्ही उपोषणाला बस, म्हणजे सोमवार नंतर बसू नका. मी उलटे जर सांगते तुम्हाला, नाही झालं आम्ही ना तुम्ही नाही. बिंदास बसा. मग ते कसं मजा केल्यासारखी नाही 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 नाही. मजा केल्यासारखी नाहीये बघा. तुम्हाला 100% ऐका, त्याच्यावरती ऐका, काहीतरी हे निर्णय घेऊ. सगळं ऐका, प्रसार माध्यमांमध्ये रेकॉर्डिंग होत आहे. हे काय टाइमपास शूटिंग नाही चालू आहे. हे प्रसार माध्यमांमधून लोक बघतायत. नाही नाही, आज जर सोडलं ना त्यांनी उपोषण आणि पाठीपुढे समजा इम्प्रेस, काय दुसरं काही म्हणजे झालं आम्ही तुम्हाला सोमवारच बोलतोय ना. सोमवारी तुम्ही समाधानी नाही झाले, सोमवारी तुम्ही समाधानी नाही झाले तर तुम्ही डिसिजन घ्या. पण मागण्या तुम्हाला असं पूर्ण वाटतंय का झाल्याशिवाय मॅडम? कसं काय मॅडम, असं तुम्हाला वाटतंय का? मागण्या पूर्ण होतात. अरे पण त्याच्यासाठी तर आता चर्चाच करणं आहे ना. चर्चा होणं महत्वाची आहे ना. आमच्या अधिकारात तात्पुरतं बोलतोय ना आम्ही, कुठे म्हणतो कायमस्वरूपी स्थगित करा. तुम्ही 2 दिवसासाठी ठीक आहे. मी काय म्हणतो ऐका, एक 2 मिनिटं माझं ऐका. तुम्ही 2 मिनिटं ऐका. माझं शिवाय साहेबांची धमकी माझं एक लास्ट ऐकून घ्या. तुम्ही उपोषण ठीक आहे, तुम्ही सोमवारी सोडतात ना, तुम्ही ठीक आहे, तो जो निर्णय होईल तो सोमवारी. फक्त माझं एक आग्रहाची विनंती असेल की त्यांना 2 दिवस जेवू द्या, त्यांना जेवण करू द्या, जेणेकरून त्यांची पण तब्येत खालवणार नाही. आणि सोमवारी या उपोषणाला जर काही निर्णय नाही आला तर तुम्ही उपोषणाला परत मरण उपवास करून उपोषण करा. बस आता एवढी जरी रिक्वेस्ट आमची आहे का, जेणेकरून त्यांची तब्येत तरी खालवली जाणार नाही, त्यांना तरी काही त्रास होणार नाही. 2 दिवस तेवढं तर तुम्ही उपोषणाला बसा. सोमवारी जे निर्णय येईल त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला उपोषणाला बसायचे की नाही बसायचे. बरं, उपोषण जे एवढं तर- बसलेले आहेत ना त्यांना विचारूया. बाबा, तुमचं काय मत आहे किस्मतराव? काम होईपर्यंत आम्हाला तिथे टेम्पररी परवानगी द्यावी सरकार करण्याची. कधी काय आणि ती पण तोटी गेली नाही पाहिजे आम्हाला. आणि आमच्यावर अन्याय झालेला आहे तो दूर झाला आणि आमचं मदत जातो होतं इकडे ठीक आहे, त्याच्यावर आता बघा दादा या अशा फक्त या. आपल्याला ते काय सोमवारपर्यंत मी सांगेन की उपोषणाला बसा आणि सोमवारनंतर तुम्ही काय करता. असं कारण पाऊस आहे ना परत. तर अगं आज 3रा दिवस आहे उपोषणाचा, भेट दिलेली आहे. खरं तर न सांगता कारवाई, न विश्वासात घेता कारवाई केली आहे. कोर्टाची ऑर्डर असताना कारवाई केली असं म्हणणं एकंदरीत दुकानदारांचं आहे. काय मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहात नगराध्यक्ष? आपण आज इथे हे जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांची आपण स्वतःहून येऊन भेट घेतलेली आहे. आणि इथे माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर जी मुख्याधिकाऱ्यांनी हे केलेली आहे, कारवाई केलेली आहे ती हायकोर्टाच्या आदेशानुसार केलेली आहे आणि कमर्शियल भागावर केलेली आहे असं दिसण्यात येतंय. पण त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर कारवाई झाली ही चुकीची झालेली आहे आणि आमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि SRA मध्ये आमचं हे चाललेलं आहे, नोंदणी चालू आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे. तर मी ज्या दिवशी ह्यांच्यावर कारवाई झाली
त्या दिवशी पण मी त्यांच्या SRAच्या टीमशी बोलली, त्यांच्या साहेबांशी बोलली आणि मी त्यांना एवढं पण बोलली, सर तुम्ही मला भेटायला या. आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी बोलून झाल्यावर मी मुख्याधिकाऱ्यांशी पण बोलली होती की आपण सर कारवाई जर थांबवता आली तर थांबवा, आपण SRAच्या साहेबांना इथे बोलवू, त्यांच्याशी चर्चा करू आणि मग काय मार्ग निघतो का ते आपण बघू. अशा प्रकारे CO साहेबांशी आमची चर्चा झाली होती. पण CO साहेब म्हणाले की माझ्याकडे कमर्शियल बांधकामं निष्कासित करण्यासाठी त्या पट्ट्याचे ऑर्डर आलेले आहेत, त्याच्यामुळे मला हायकोर्टाचे आदेश आलेले आहेत, त्याच्यामुळे मला त्यासाठी थांबता येणार नाही, मला कारवाई करावीच लागेल. तरी पण मी साहेबांना रिक्वेस्ट केली होती. तर त्या अनुषंगाने आज या बांधवांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे. तर मी त्यांना म्हटलं की तुमचे SRAची टीम, मुख्याधिकारी स्वतः, आमची सभापतीची टीम, ह्यांनी सगळ्यांनी आपण समोरासमोर, आणि ह्यांना सगळ्यांना मी बोलले की माझ्या दालनात या, आपण समोरासमोर बसून ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढू, तोपर्यंत आपलं आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करा असं मी त्यांना सांगितलंय. जर तुम्हाला असं वाटलं की सोमवारी चर्चा करून सुद्धा आमच्यावर अन्याय तोडगा निघालेला नाही, आमच्यावर जो अन्याय झालाय, तर तुम्ही तुमचा निर्णय घेण्यात समर्थ आहात असं मी त्यांना सांगितलंय. आता त्यांना ते माझी विनंती मानतात का नाही मानतात बघूया. म्हणजे मग काय होईल, नाही मानली तर असं होईल की नगराध्यक्ष स्वतःहून जाऊन पण काहीच फायदा नाही झाला असं इथे होईल. ते पण मॅडम काही सामाजिक कार्यकर्ते, काही पदाधिकारी त्यांना काहीतरी वेगळ्या गोष्टींचं आश्वासन तुमच्या करवी देतात, कुठेतरी दिशाभूल होते, संभ्रमावस्था निर्माण होते असं वाटत नाही का? असं होत असेल तर जे सामाजिक कार्यकर्ते असं काही करत असतील तर त्यांच्याशी मी स्वतःहून चर्चा करेन आणि त्यांना मी सांगेन की बाबा असं काही करू नका. मला जी काही बदलापूरचे जे नागरिक आहेत त्यांना माझी स्वतःहून समोरासमोर भेट घालून द्या. तुम्ही स्वतः पाहिजे तर त्यांच्या बरोबर या आणि माझी भेट घालून द्या आणि जी चर्चा होईल त्या अनुषंगाने तुम्ही पुढे लोकांना आश्वासन द्या. या ठिकाणी जे तथाकथित समाजसेवक पुढाकार एकंदरीत तुम्ही सुद्धा बराच प्रयत्न केला. पहिल्या दिवसांपासून तुम्ही याचा पाठपुरावा करताय, त्यांना घरं मिळवून देण्यासाठी किंवा दुकानं मिळवून देण्यासाठी करताय. काय सांगाल, आज खरं तर जेव्हा नाही मिळेल तेव्हा आम्ही उपोषण मागे करू अशी भूमिका आहे सगळ्या बांधवांची. बघा कसं आहे, आम्ही विनंती करू शकतो. आज त्यांची घरं गेलेली आहेत, त्यांच्यावरती काय प्रसंग आलेला आहे हे आपण समजून घ्यायला हवं. ठीक आहे, आज ते म्हणतात की त्यांचे मान्य जे अटी आहेत ते मान्य केल्यानंतरच ते उपोषण मागे घेतील. माझी त्यांना एकच विनंती होती की ठीक आहे, आपण सोमवारी जे नगराध्यक्षांनी त्यांना त्यांच्या दालनात बोलवलंय तर निदान 2 दिवसासाठी तरी त्यांनी जेवण करून घ्यावं, उपोषणाला बसावं, त्यांनी इथे उपोषण चालू ठेवावं, फक्त जेवण 2 दिवस चालू ठेवावं. आणि जर सोमवारी त्यांना जर त्यांच्या हिशोबाने नाही मिळालं तर त्यांनी तो उपोषण सोमवारपासून पुन्हा चालू करावं. त्यांचा ते अधिकार आहेत आणि ते त्या अधिकारामध्ये ते करू शकतात उपोषण. अर्थात कारवाई झाली, विश्वासात न घेता कारवाई झाली अशी भूमिका खरं तर बरोबर तुम्ही इथे मांडलेली आहे. एकंदरीत आता उपोषण मागे घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न नगराध्यक्ष नगरसेवकांनी केलेले आहेत. काय भूमिका आहे? आम्ही आता नगराध्यक्ष मॅडम बोलल्या आणि सौरभ लाडजी नगरसेवक यांनी पण जी भूमिका मांडली, तर आम्ही आमचं मंडळ थोडी चर्चा करू इच्छितो आणि त्यानंतर आम्ही जो काय आमचा डिसिजन आहे तो आम्ही तुम्हाला सांगू. काय सोमवारी भेट घेणार आहात? सोमवारी भेट घेणार नक्की. SRAचे साहेब लोक पण आम्ही बोलवणार आहोत. आमचं पूर्ण मंडळ कमिटी आहे ती पण आम्ही तिथे उपस्थित राहू आणि समोर जे काय पण आजच्या चर्चेने तुमचं थोडंफार तरी समाधान झालंय का? या ठिकाणी नगराध्यक्ष स्वतः आल्या, त्यांनी तुमची भेट घेतली, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, आम्हाला बरं वाटलं थोडं, पण त्याची पूर्तता झाली पाहिजे पुढे, तरच त्याचं मेन समाधान होईल. बाकी काय नाही, फक्त असं उपोषण सुरू राहणार आहे. आम्ही चर्चा करून आम्ही तुम्हाला सांगू. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण बघत असाल आपल्यासोबत जे गाळेधारक आहेत, जे बांधव आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून इथे त्यांचे गाळे आहेत, घरं आहेत अनेकांची, आणि एकंदरीत सांगून सुद्धा म्हणजे विश्वासात न घेता ही कारवाई केली असल्यामुळे उपोषण जे आहे ते आता या बांधवांच्या माध्यमातून सुरू आहे. न्याय मिळावा अशी मागणी आहे. आता नगराध्यक्षांनी शब्द दिलाय की त्या सोमवारी बैठक 12 वाजताच्या दरम्यान आयोजित केली जाणार आहे आणि या बैठकीदरम्यान म्हाडाचे जे अधिकारी कर्मचारी असतील, एवढंच नाही तर हे गाळेधारक घरधारक जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये मुख्याधिकारी सुद्धा असणार आहेत आणि काहीतरी या तर मधून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे असं आश्वासित आता करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या आश्वासनाची आता पूर्तता सोमवारी किती प्रमाणात होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात जे काही अपडेट असतील यापुढे आपण घेत राहू. तर तिथे सांगतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.